नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यागुरु अकॅडमीवर तुमचे स्वागत आहे। आज आपण लेक्चरमध्ये असा टॉपिक बघणार आहे जो बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रिलिम पास करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक राहिलेला आहे। तर तुम्हाला कळालेच असेल आपण कोणत्या घटकाबद्दल बोलतोय, तर तो सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सामान्य विज्ञान हा घटक आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा जर तुम्हाला पास करायची असेल तर सर्व विषय अभ्यासणे महत्त्वाचा आहेच, परंतु सामान्य विज्ञान हा घटक जो आहे तो एकटा घटक आपल्याला 20 किंवा 20 पेक्षा अधिक प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला तिथे दिसून येतात। त्यामुळे या घटकाला आपण एक 2-3 महिन्यापासून जर का आधीपासून तयारीला लागलो तर हा घटक ज्यांना अवघड वाटतो त्यांना सोपा वाटू शकतो। त्याची सुरुवात कशी करायची, तर त्याची सुरुवात केली पाहिजे आपण की PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन, आधींच्या पूर्व परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न जर तुम्ही नीट केले आणि त्यानंतर थोडं रीडिंग केलं व्यवस्थित बेसिक कन्सेप्टचं, तर तुम्हाला त्यापैकी बरेच प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवता येतील आणि तुम्ही प्रिलिम्स परीक्षा पास करू शकता। तर तुम्हाला कळालेच असेल आज आपण 2021चे जे काही राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आलेले सामान्य विज्ञान म्हणजे ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांवर आलेले सर्व प्रश्न डिटेलमध्ये बघणार आहे। आता तुम्हाला सांगण्याआधी म्हणजे प्रश्न सॉल्व करण्याआधी एक गोष्ट सांगू इच्छितो की 2021 मध्ये सामान्य विज्ञान या घटकावर थोडे टफ क्वेश्चन आले होते, म्हणजे थोडी डिफिकल्टी लेवल थोडी चांगली होती का, कारण त्यामध्ये प्रॉब्लेम्स म्हणजे जे आपण न्यूमेरिकल्स म्हणतो, मग ते फिजिक्स या घटकातील असेल किंवा केमिस्ट्री या घटकातील असेल असे दिसून येतात आपल्याला। इवन बायोलॉजी या घटकामध्ये थोडीशी जी आपण रीडिंग करतो त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा रीडिंग आवश्यक आपल्याला दिसून येते या ठिकाणी, परंतु काही काळजी करायची गरज नाही आहे। आपण त्या सर्व गोष्टींना इथे सिम्प्लिफाय करूयात, सर्व न्यूमेरिकल्स इझी वेने आपण सोडवण्याचा प्रयत्न करूयात। ठीक आहे, तर आपण सुरू करूयात आता पहिल्या प्रश्नापासून। त्याआधी तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे समोर क्वेश्चन पेपर असला पाहिजे 2021चा 2021चा ए सेटचा क्वेश्चन पेपर या ठिकाणी मी क्वेश्चन्स घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल की कोणत्या क्रमांकाचा क्वेश्चन्स कुठे आलेला आहे। अदरवाईज तुमच्याकडे दुसरा सेट असेल तरी चालेल, परंतु थोडंसं शोधून घ्या की तिथे कोणत्या क्रमांकाचा क्वेश्चन या घटकावर आलेला आहे विज्ञानच्या। तर आता आपल्याला महत्त्वाचा प्रश्न फर्स्ट दिसतो, फिजिक्स या घटकावर दिसतो आपल्याला। तर काय प्रश्न आहे इथे, अणू हा विद्युत भारदृष्ट्या उदासीन असतो। आता अणू म्हणजे काय, तर ज्यांना इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहे त्यांनी इंग्लिशमध्ये वाचा, ज्यांना मराठी चांगली जमते त्यांनी मराठीत वाचा, मी दोन्हीमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करेल या ठिकाणी। आता ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल हा इथे सेंटेन्स दिसेल तुम्हाला, त्यालाच आपण मराठीत आपण म्हणणार उदासीन आहे विद्युत भारदृष्ट्या। ठीक आहे, आता ॲटमबद्दल थोडी जरी बेसिक माहिती असेल तर आपल्याला माहिती आहे की तो न्यूट्रल आहेच इलेक्ट्रिकली, त्यामुळे याला तर आपण डायरेक्टली म्हणू शकतो की ते बरोबरच आहे। ठीक आहे, सेकंड स्टेटमेंट खूप महत्त्वाचं या ठिकाणी, केंद्रकाभोवती म्हणजे न्यूक्लियस भोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युत भार, आता इलेक्ट्रॉनवर ऋण भार तर असतो आपल्याला माहीत आहे, व केंद्रकावरील ऋण भार समान असतो। आता केंद्रकावर ऋण भार असतो का, असतो का, तर आपल्याला जर इथे म्हणायचं की बाबा हे उदासीन आहे म्हणजे न्यूट्रल आहे, तर न्यूट्रल असण्यासाठी काय गोष्टी आवश्यक आहेत की कुठेतरी पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज दोन्ही आहेत, तेव्हाच ते न्यूट्रल होणार ना। इथे काय चुकीचं दिलेलं आहे मग की इलेक्ट्रॉन तर ऋण आहे परंतु केंद्रकही ऋण आहे समान आहे, तर नाही आहे, केंद्रकावर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि त्यामुळे ते न्यूट्रल होतात। त्यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणणार, द निगेटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज इक्वल टू टोटल निगेटिव्ह नाही टोटल पॉझिटिव्ह चार्ज, आणि मग असं जरी ते पॉझिटिव्ह असेल तर मग त्याचं उत्तर काय येईल की ते इलेक्ट्रिकल न्यूट्रल, म्हणजे आपल्याला कळेल की बी हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे या ठिकाणी। त्यामुळे आन्सर्स काय येणार आहे याचा, ए बरोबर आणि बी चूक। आता याबद्दल थोडक्यात माहिती अजून आपण डिटेलमध्ये बघूयात, म्हणजे यावर जर का काही पुन्हा प्रश्न आला तर आपल्याला तो इझी जायला हवा। आता बघा, ॲटमवर खूप प्रश्न येतात, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर काय असेल, त्यावर वेगवेगळे थिंकर ज्यांनी काम केलेलं आहे, मग जे थॉम्सन असतील किंवा मग रुदरफोर्ड असेल, नील बोर असेल, हे पूर्ण अणूबद्दल या सायंटिस्टने बरंच डिटेलमध्ये काम केलेलं आहे। त्याच्या आत न्यूट्रॉन कसे आहेत, इलेक्ट्रॉन कसे आहेत, चार्ज कसे असतात, इलेक्ट्रिकल न्यूट्रल कसे आहेत, यावर डिटेल काम केलेलं दिसते त्यांनी। तर स्ट्रक्चर ऑफ ॲटम थोडक्यात आपण इथे बघूयात आणि जेव्हा टॉपिक डिस्कस करत तेव्हा डिटेलमध्ये तोही डिस्कस करूयात आपण। ठीक आहे, मग आता स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये तुम्हाला दिसेल बघा, हा न्यूक्लियस आहे आतमध्ये आणि त्याच्यात पॉझिटिव्ह चार्ज दिसतील तुम्हाला। ठीक आहे, या इथे मग तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज दिसतील, त्याच्या भोवती जे आहे ते वेगवेगळे शेल्स जे आहेत त्याच्यामध्ये बघा इथे इलेक्ट्रॉनला निगेटिव्ह चार्जमध्ये दाखवलेलं आहे तिथे,
आणि मग हे असे शेल्समध्ये फिरताना आपल्याला इलेक्ट्रॉन दिसतात. म्हणजे न्यूक्लियसमध्ये असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याच्या न्यूक्लियसच्या बाहेर जो एक्स्ट्रा न्यूक्लियर आपण म्हणूयात की जो घटक आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आणि दोघांचं मग ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय होऊन जाणार, न्यूट्रल होऊन जाणार. तर अशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत जेव्हाही प्रश्न ॲटमवर येईल त्या ठिकाणी. आता याचा सोर्स कुठून आलेला आहे, तर हा सोर्स आपल्याला दिसेल की बघा सर्व गोष्टी ज्या आहेत तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात आहेत. आता 8, 9, 10चे 3 वर्षाचे जर का तुम्ही स्टँडर्ड आपले जर का राज्य शासनाचे महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे म्हणतो आपण त्याचे क्वेश्चन म्हणजे पुस्तकं जरी व्यवस्थित केले तुम्ही तर तुम्हाला सर्व क्वेश्चन एक आयडिया तरी येऊन जाईल की कसं सॉल्व करायचं, त्याच्या लॉजिकपर्यंत जाणार. काही तर तुम्हाला दिसतील की डायरेक्ट स्टेट बोर्डमधून आलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे दिसेल तुम्हाला सपोज आता जर का आपण लास्ट स्टेटमेंट इथे बघितलं तर इथे आता बघा ॲटॉमिक स्ट्रक्चर दिसेल तुम्हाला, त्यात न्यूक्लियस, प्रोटॉन, न्यूट्रॉन याबद्दल सर्व माहिती दिसेल की न्यूक्लियस कसं आहे. बघा आता इथे आता थोडं झूम करतो तुम्हाला दिसण्यासाठी. बघा इथे दिलेलं आहे द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. ठीक आहे, इथे तुम्हाला दिसेल की ते पॉझिटिव्हली चार्ज आहे बघा. ठीक आहे, न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि आता हेच मराठीमध्ये पण तुम्हाला दिसेल, असं नाही की काही जण म्हणतील की आम्हाला मराठीमध्ये जमत नाही वगैरे, तर मराठीचंही दाखवून देतो मी. नेक्स्ट पेजवर तुम्हाला लगेच दिसेल इलेक्ट्रिकल चार्ज आर बॅलन्स, त्यांचं बॅलन्स होते आणि इलेक्ट्रिकल चार्ज आर बॅलन्स अँड द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे डायरेक्ट स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला दिसेल की आपल्याला सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आता याचे पेज क्रमांक 31, 32 तुम्ही जरी बघितले, या मला वाटते हे 8वीच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे, त्यामधून डायरेक्ट मी फोटो घेतलेला आहे हा. तर तुम्ही जाऊन जर बघितलं तर तुम्हाला डायरेक्ट त्याचं उत्तर तिथे मिळेल. सेम आपण जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल हे स्टेट बोर्डचं मराठीमधलं जे पुस्तक आहे त्यामध्ये दिसेल की त्यामुळे विद्युत प्रभारांचे संतुलन अणु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. त्याचंच फक्त मराठी जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे त्याचे आपण इथे फोटो दाखवलेला आहे इथे. म्हणजे स्टेट बोर्डचे पुस्तकं व्यवस्थित वाचणे हे इथे मला सांगायचं आहे. तुम्ही जे काही दुसरे पुस्तकं वाचता ते नक्की वाचा, मी त्याला म्हणणार नाही की वाचायला नाही पाहिजे, परंतु त्याआधी एक गोष्ट करायची आहे, तुम्ही स्टेट बोर्डचे पुस्तकं 8, 9, 10चे व्यवस्थित वाचा. म्हणजे तुमचा एक बेस चांगला येईल आणि तुम्हाला कळेल की प्रश्नही कुठून आलेले आहेत बऱ्यापैकी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. याचं उत्तर तर बघितलं आपण की ए बरोबर आणि ब चूक, म्हणजे ए करेक्ट बी इनकरेक्ट हे बघितले आपण. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिसेल की प्रश्न कशावर आलेला हा रिलेटिव्ह डेन्सिटी, की पाण्याची घनता वगैरे कशी काढायची यावर प्रश्न आलेला आहे. आता याबद्दल न्यूमरिकल्स आहे आलेला, मग असं वाटू शकते की हा किती डिफिकल्ट आहे सॉल्व करण्यासाठी, पण काहीही डिफिकल्ट नाही या ठिकाणी. तुम्हाला फक्त एक सिंपल फॉर्म्युला माहीत पाहिजे इथे, आणि तो फॉर्म्युला माहीत असेल आणि थोडं कन्सेप्ट माहीत असेल तर तुम्ही या ठिकाणी हा प्रश्न सॉल्व करू शकता. आता रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय असते, घनता काय असते, तर रिलेटिव्ह डेन्सिटीची डेफिनेशन बघा इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेली आहे, मी मराठीतही सांगतो तुम्हाला तिथे त्या ठिकाणी. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑल्सो नोज ॲज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. एखाद्या वर्षी असाही प्रश्न येऊ शकतो की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय, मग तुम्हाला माहीत असेल की रिलेटिव्ह डेन्सिटीचं दुसरं नाव काय, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. ठीक आहे, आता हा रेशो आहे ऑफ ए सबस्टन्स डेन्सिटी मास पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे डेन्सिटीचंच हे डिफाईन केलेलं आहे की डेन्सिटीला आपण कसं डिफाईन करतो. आता इथे डेन्सिटीची जर का मी फॉर्म्युला लिहिला इथे, डेन्सिटी म्हणजे काय असते तर मास असते त्याचं पर युनिट व्हॉल्यूम असते बरोबर. मग रेशो ऑफ ए सबस्टन्स डेन्सिटी, एक नॉर्मल जो सबस्टन्स दिला आहे त्याची डेन्सिटी डिवायडेड बाय, म्हणजे रेशो घेताना डिवाइड करायचं असते आपल्याला, द डेन्सिटी ऑफ द रेफरन्स मटेरियल. म्हणजे समजा कॉपरची तुम्हाला काढायची रिलेटिव्ह डेन्सिटी, मग इथे सबस्टन्स कोणता आहे, कॉपर आहे, डिवायडेड बाय रेफरन्स मटेरियल. आता रेफरन्स मटेरियल काय घ्यायचं, जनरली लिक्विड असेल तर आपण वॉटर घेतो, आणि एअर म्हणजे जर का गॅसियस फॉर्ममध्ये असेल, वायू फॉर्ममध्ये असेल तर त्यासाठी आपण एअर घेतो. ठीक आहे, मग इथे बघा वॉटर ॲट इज डेन्सेस्ट टेम्परेचर इज जनरली ऑलवेज यूज ॲज रेफरन्स फॉर लिक्विड्स. म्हणजे वॉटर जनरली घेतलं जाते लिक्विडसाठी, एअर हे कशासाठी घेतलं जाते जनरली गॅसेससाठी. ठीक आहे, तर मग रिलेटिव्ह डेन्सिटीचा प्रश्न सॉल्व करताना तुम्हाला कळालं की तुम्हाला काय माहीत पाहिजे की वॉटर आणि एअरची डेन्सिटी. आता इथे या ठिकाणी सिम्पल काय आहे याचं लॉजिक, की त्याला आपण डायरेक्ट ठीक आहे हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा तुम्ही. रिलेटिव्ह डेन्सिटीचा काय दिलेला आहे ते, डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. नॉर्मली वॉटरच हे रेफरन्स मटेरियल असते इथे.
आणि डेन्सिटीचं तर तुम्हाला डेफिनेशन आता सांगितले मी, डेन्सिटीचं मास पर युनिट व्हॉल्यूम आणि रिलेटिव्ह डेन्सिटी मग आता इथे मास ऑफ ए गिवन व्हॉल्यूम ऑफ ए सबस्टन्स आणि मास इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ वॉटर. म्हणजे सिम्पल. आता आपण क्वेश्चनकडे जर आलो आपण या, तर आपल्याला इथे बघा आपण सॉल्व करूया आता त्या क्वेश्चनला. काय दिलं इथे बघा, जर पाण्याची घनता दिलेली आहे इथे वॉटर, म्हणजे आपण रिलेटिव्ह डेन्सिटी जर का इथे आपण RD लिहितो मी शॉर्ट फॉर्ममध्ये, त्याला काय काढायचे आपल्याला, सापेक्ष घनता मराठीमध्ये ज्याला म्हणणार रिलेटिव्ह डेन्सिटी. ठीक आहे. आता यामध्ये काय दिलेली आहे, वॉटरची, वॉटर रेफरन्स मटेरियलला आपल्याला आणि तांब्यासोबत काढायची, म्हणजे कॉपरसोबत काढायची. मग मी इथे लिहितो कॉपरवर, कॉपरची डेन्सिटी डिवायडेड बाय वॉटरची डेन्सिटी. तुम्ही तिथे प्रॉपर तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता, डेन्सिटी ऑफ कॉपर डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. आणि इथे आता सिम्पल होऊन गेलं आपल्याला. कॉपरची किती दिलेली आहे इथे 8.9 इंटू 10⁻³ आता 10⁻³ कसं लिहिता येईल आपल्याला, 3 आहे म्हणजे 10 3 वेळा लिहू शकतो ना आपण, तर मग डायरेक्ट आपण 10 3 वेळा लिहून घेऊया तिथे. ठीक आहे, म्हणजे आपलं सोपं होऊन जाईल काम. 10 × 10 × 10. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय किती दिलेलं आहे आपल्याला, वॉटर पाण्याची घनता, पाण्याची डेन्सिटी 1000 kg/m³. मग इथे आपण 1000 लिहिलं. आता 3 शून्य आपण कॅन्सल करूयात, 1 2 3 1 2 3 राहिलं किती 8.9. सो मग रिलेटिव्ह डेन्सिटी काय आलेली आहे इथे 8.9. आता याचं युनिट बघा इथे 2 दिलेले आहेत, हे पण आहे आणि इथे हे पण आहे. आता रिलेटिव्ह डेन्सिटी दिलं आहे वर आपण आता जर का इथे याचं युनिट लिहिलं हा kg/m² आणि याचं लिहिलं तर हे युनिट आणि हे युनिट कॅन्सल होईल ना इथे जर लिहिलं तर. आपण इथे फॉर एक्झाम्पल kg/m³ लिहिलं आणि खाली kg/m³ लिहिलं, बरोबर. हे वरचं आणि वरचं कॅन्सल झालं म्हणजे राहणार काय 8.9, म्हणजे आन्सर्स काय येणार 8.9. तर मग सिम्पल आहे इथे की कधी तुम्हाला जर का डेन्सिटी काढायची असेल तर रिलेटिव्ह डेन्सिटी ते रेफरन्स मटेरियल वॉटर घेतलेलं आहे, वॉटर खाली घ्यायचं आहे, डिवायडेड बाय वॉटर करायचे आणि वर जो सबस्टन्स आहे त्याचं घ्यायचं. एकदम सिम्पल क्वेश्चन होता. किती वेळ लागला असता याला फक्त तुम्हाला 1 मिनिट लागला असता सॉल्व करायला, जर का तुम्हाला माहीत असतं की रिलेटिव्ह डेन्सिटी काय असते. ठीक आहे. तर ह्या बेसिक कन्सेप्ट आहे स्टेट बोर्डमध्ये दिलेल्या आहेत, थोड्या व्यवस्थित स्टेट बोर्डला वाचा, तुम्हाला कळून जातील त्या ठिकाणी. ठीक आहे. तर मग रिलेटिव्ह डेन्सिटीचा आन्सर का आलं 8.9 हे आलेलं. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये अजून एक इम्पॉर्टंट आलेला क्वेश्चन कशावर होता, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा होता त्या ठिकाणी. आता हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो अपवर्तनांक, असा अपवर्तनांक तुम्हाला इथे काढण्यासाठी सांगितला होता. आणि तुम्हाला 2 माध्यम दिलेले होते, म्हणजे 2 मीडियम दिलेले होते. तिथे 2 मीडियममध्ये आपल्याला काय दिलं होतं, वेग दिलेला होता की पहिल्या माध्यमातला वेग दिलेला आहे आणि दुसऱ्या माध्यमातला, म्हणजे 2 मीडियममधला वेगवेगळा स्पीड दिलेला होता. आणि मग तुम्हाला आता इथे या ठिकाणी महत्त्वाचं काय असतात, फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल त्याच्यात काय विचारलं ते खूप महत्त्वाचं आहे, कारण मग त्याहून कळेल तुम्हाला की फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू कशा पुट करायच्यात. तर याकडे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. एकदम व्यवस्थित प्रश्न वाचूयात आपण. काय आहे तर, जर प्रकाश पहिल्या माध्यमातून म्हणजे फर्स्ट मीडियम आणि त्यांचा स्पीड दिलेला आहे तिथे 2 × 10⁸ m/s वेगाने जाताना दुसऱ्या माध्यमात त्याचा वेग 1.25 × 10⁸ m/s होत असेल तर दुसऱ्या माध्यमाचा, आता बघा काय करायचं आपल्याला इथे, दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात अपवर्तनांक काढा. म्हणजे इंग्लिशमध्ये सांगतो मी तुम्हाला, फाइंड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट. म्हणजे आता तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर का तुम्ही अगेन सांगतो पुन्हा, स्टेट बोर्डच वापरणं. इथे स्टेट बोर्डमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला कशाने डिनोट केलेलं दिसेल तुम्हाला, नॉर्मली असा एक म्यू टाईप साईन दिसेल तुम्हाला. आणि जेव्हा तुम्हाला इथे काढायचं कोणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कळलं का तुम्हाला, सेकंड मीडियमचा काढायचं तुम्हाला इथे. मग इथे सेकंड मीडियम ज्याचं काढायचं त्याचं आहे आणि इथे फर्स्ट मीडियम, असं त्याला डिनोट केलं जाते की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच अपवर्तनांक सेकंड मीडियमचा विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट. आता याचा फॉर्म्युला काय, व्हेलॉसिटी किंवा वेगला जर आपण व्ही या सिम्बॉलने केलं तर दुसऱ्या मीडियमचा काढायचा ना, तर मग वर उलटं घ्यायचं की फर्स्ट मीडियममधली व्हेलॉसिटी डिवायडेड बाय सेकंड मीडियममधली व्हेलॉसिटी. इतकं सिम्पल आहे. आता याला जर आपण असं लिहून घेतलं की सेकंड मीडियममध्ये किती वेग आहे, म्हणजे आपल्याला फर्स्ट मीडियममध्ये किती आहे 2 × 10⁸,
डिवायडेड बाय 1.20. आता याला आपण व्यवस्थित जर का लिहून घेतलं आपण, बघा V1 डिवायडेड बाय V2 म्हणजे काय, ते व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी आणि कोणत्या, मीडियम फर्स्ट, आणि इथे व्हेलॉसिटी कोणती असणार, मीडियम सेकंडची. आता आपण बघितलं ज्या प्रॉब्लेममध्ये दिलेली आपल्याला दिसेल की व्हेलॉसिटी जी आहे ती इथे 2 × 10⁸ मीटर पर सेकंद आहे. याची दुसऱ्याची काय 1.25 × 10⁸ आहे. याला जर तुम्ही सॉल्व केलं, आता हे 10⁸ येईल, कॅन्सल होईल. मग याला आपण 2 डिवायडेड बाय 1.25, याला जर दोन्हीलाही जर आपण 100-100ने गुणिलं म्हणजे भागण्यासाठी सोपं जाण्यासाठी फक्त, तर याला आपण असंही लिहू शकतो 200 डिवायडेड बाय 125. आता याला नॉर्मल जरी भागितलं तुम्ही 25ने भाग देऊयात आपण, याचं किती येणार, 25×8 200 आणि 25×5 125 म्हणजे 8 डिवायडेड बाय 5. आता 8 डिवायडेड बाय 5 जर केलं तुम्ही, नॉर्मल आहे तिथे 5×1 5 येणार, 3 राहतात आणि 3 राहिल्यानंतर त्याला 30 जर केलं तर 5×6 30 म्हणजे 1.6 असं आपल्याला कुठे दिसते का, इथे या ठिकाणी दिसते का 1.6. ठीक आहे, म्हणजे 1.6 इज द करेक्ट आन्सर. आता याचे फॉर्म्युला जर का लिहायचं असेल तुम्हाला, तर मी तुम्हाला तेही दाखवून देतो की आपल्याला स्टेट बोर्डमध्येच कशा त्या गोष्टी सगळ्या सर्व एका ठिकाणी दिसतील, म्हणजे तुम्हाला असं नाही की काहीतरी वेगळं करायचं. बघा हे पण स्टेट बोर्डमधल्या वेगवेगळ्या ठिकाणून घेतलेलं दिसेल तुम्हाला, आणि तेच इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. ते स्पीड ऑफ लाईट इन मीडियम 1 डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन मीडियम 2. आता वेगळ्या प्रकारे जर विचारलं स्पीड सोडून, म्हणजे आपण ठीक आहे नेक्स्ट पेजवरही दिसेल तुम्हाला. आता वेगळं 74 पेज नंबरवर दिलेला आहे तुम्हाला टॉपिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती दिसेल. सेम मराठीच्या पुस्तकामधलं मी तुम्हाला फोटो आणलेला आहे इथे, की त्याला अपवर्तनांक असा, आणि मराठीच्या बुकमध्ये पण तिथे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये इंग्लिशमध्येही नाव दिसेल तिथे, आणि मग त्यांचं कसं काढायचं वगैरे ते नेक्स्ट पेजवर तुम्हाला दिसेल, पेज नंबर 75वर दिसेल तुम्हाला. आणि मग तिथे काय कन्सेप्ट आहे आणि ते दिसेल तुम्हाला. बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला इथे मी दाखवतो बॉक्स करून, इकडे बघा. पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग, व्हेलॉसिटी ऑफ मीडियम 1 डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ मीडियम 2, म्हणजे डायरेक्ट स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. असं नाही की आपल्याला कुठेतरी खूप अवघड प्रश्न विचार, सिंपल आहे. आणि व्हेलॉसिटी डिवाइड करायची तुम्हाला, साधा भागाकार आहे, तो एकदम सिंपल आहे, त्यामध्ये काय अशी डिफिकल्टी नाही आहे. तर त्यामुळे असा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा क्वेश्चन आला तर आपल्याला घाबरायचं नाही आहे त्या ठिकाणी. आता अजून एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर जर का थोडं डिटेलमध्ये एखादा अजून टफ क्वेश्चन आला, टफ तर क्वेश्चन नाहीच ॲक्च्युली, बट जर विचारलं की व्हेलॉसिटीच्या जागी त्यांनी फ्रिक्वेन्सी दिली तुम्हाला, ज्याला आपण वारंवारता म्हणतो मराठीमध्ये, त्याला असं याने डिनोट केलं जाते, लॅम्बडाने, बरोबर. तर मग आपल्याला व्हेलॉसिटी जशी V1 एका मीडियममधली डिवायडेड बाय दुसऱ्या मीडियममधली आहे, सिमिलरली फ्रिक्वेन्सी तशीच घ्यायची आपल्याला. मीडियम 1मध्ये किती वारंवारता आहे डिवायडेड बाय मीडियम 2मध्ये. कधी अँगल जर दिलेला असेल त्यामधला, तर त्याला साईन आहे डिवायडेड बाय साईन आर असंही आपल्याला दिसेल. ड्युरिंग द रिफ्रॅक्शन ऑफ द फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट, त्यामुळे मग जनरली रिफ्रॅक्शन करताना होत असेल म्हणून त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये V1 डिवायडेड बाय V2 असं डायरेक्ट लिहू शकतो आपण. त्यामुळे बघा आपण जे आन्सर्स काढलेले ते आन्सर बरोबर आले. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर कधी जरी क्वेश्चन आला तरी हा फॉर्म्युला जो आपण लास्ट पेजवर बघितला हा लक्षात ठेवणे तुम्हाला खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा क्वेश्चन तुम्हाला सर्वांना समजला असं मी एक्सपेक्ट करतो. आता नेक्स्ट 2021मध्ये क्वेश्चन दिसेल तुम्हाला एक आलेला महत्त्वाचा, पॉवर या घटकावर, की तिथे एनर्जी दिलेली आहे तुम्हाला, की किती एनर्जी आहे, वर्क किती आहे, फोर्स किती आहे, टाईम किती आहे, असे बरेच घटक दिलेले असू शकतात. आणि तुम्हाला किती तिथे पॉवर लागणार आहे, किती तिथे तुम्हाला शक्ती लागणार आहे असं मराठीमध्ये दिलेलं आहे त्या ठिकाणी. तर हा एक सिंपल क्वेश्चन आहे 2021मध्ये आलेला, यालाही काही जास्त तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आता इथे काय आहे बघून घेऊयात आपण. एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग, आता इथे मास दिलेला आहे, यम लिहून घेऊयात आपण त्याचं 25 kg. आता किती न्यायचं आहे त्याला, 5 मीटर उंचीवर न्यायचं आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट एका जागून दुसऱ्या जागी किती त्याची मूवमेंट होणार आहे त्याला डी म्हणूयात आपण डिस्टन्ससाठी, ते आहे 5 मीटर. ठीक आहे. आणि टाईम किती दिलेला आहे इथे, 30 सेकंद लागतात असं म्हणतात, म्हणजे टी इथे दिलेला आपल्याला 30 सेकंद, बरोबर.
आणि आपल्याला काढायची आहे किती पॉवर लागलेली आहे. आता यामध्ये जर का तुम्ही नॉर्मल बघितलं पॉवर, तर पॉवर म्हणजे काय असते की एखादं काम जे केलेलं आहे आणि ते किती वेळेमध्ये केलेलं आहे काम, वर्क डन, डब्ल्यू म्हणजे वर्क डिवायडेड बाय टाईम आहे इथे, टी म्हणजे टाईम आहे. ठीक आहे, इतकं सिम्पल फॉर्म्युला आहे. वर्कला अजून तुम्हाला माहीत असेल वर्क म्हणजे काय, की तुम्ही काही काम जे करता की काहीतरी फोर्स अप्लाय करता आणि काहीतरी अंतर त्याला नेता तेव्हा काम झालं असं म्हणूयात ना आपण. म्हणजे वर्क काय आहे, तर सिम्पली आपण म्हणू शकतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. जेवढी काही त्याच्यापासून दूर गेलेली आहे गोष्ट डिस्प्लेसमेंट असं म्हणूया, डिवायडेड बाय टाईम. आता इथे जर का तुम्ही सर्व गोष्टी या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं तुम्हाला तर उत्तर डायरेक्ट येऊन जाईल इथे. आता तुम्ही म्हणसाल की सर फोर्स दिलेला नाही आहे, पण तुम्हाला थोडं माहीत पाहिजे. फोर्स आपण जर बघितलं, फोर्स इज इक्वल टू काय असते, एम ए. ए म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याला जी पण म्हणतो आपण, माहीत आहे ना जी, 9.8 व्हॅल्यू, त्याला 10च आपण व्हॅल्यू घेतो जनरली सॉल्व करण्यासाठी. मग इथे फोर्स काढून घेऊयात आपण. एम किती आपल्याकडे 25 आहे आणि ए म्हणजे काय, हे एच, ए म्हणजे आहे जी इथे या ठिकाणी, म्हणजे जीची व्हॅल्यू 10 घेतात जनरली सॉल्व करताना. म्हणून 25 × 10 म्हणजे हे किती येणार, 250. म्हणजे फोर्स किती मिळाला आपल्याला या ठिकाणी, 250 मिळाला. बरोबर, म्हणजे इथे लिहून घ्या मग तुम्ही 250. डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे बघा इथे, 5 मीटर झालेलं आहे, म्हणजे इंटू 5 डिवायडेड बाय टाईम किती दिला आहे, 30 सेकंद दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे तुम्ही जर सॉल्व केलं आहे 25, 125, 25 गुणिले 5 म्हणजे 125 डिवायडेड बाय 3 सॉल्व केल्यानंतर तुम्हाला दिसेल की 40.83 उत्तर येऊन जाईल त्या ठिकाणी तुम्हाला. म्हणजे 3 चौक 12, हे राहिल्यानंतर 3 एक 3 आणि 0 आणि अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. आता ॲप्रॉक्सिमेट इथं उत्तर तुम्हाला काढण्याची आवश्यकता आहे, तिथे काय पूर्ण सॉल्व करण्याची गरज नसते. परीक्षेमध्ये तुम्हाला जर का तिथे जवळपास उत्तर दिलं तर बघा ना, इथे जवळपास कोणतं दिसते का, इथे डायरेक्ट 1225 आहे. 40च्या जवळपास हे एकच उत्तर आहे, 1.64. म्हणजे थोडे जर तुम्ही जवळचे आकडे वारी आणलेली असेल तर तुमचं उत्तर इथे करेक्ट येईल. आता त्यामुळे मग काही गोष्टी तुम्हाला इथे व्यवस्थित लक्षातच ठेवायच्या तिथे या ठिकाणी. इथे दिसेल तुम्हाला, हा फॉर्म्युला इथे, हा लक्षात ठेवायचा, हा लिहून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये. पॉवर इज इक्वल टू वर्क डिवायडेड बाय टाईम. वर्कलाच आपण फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असं लिहितो आणि त्यानंतर मग फोर्स इज इक्वल फोर्स इंटू व्हेलॉसिटी, कारण डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम याला व्हेलॉसिटी पण लिहू शकतो ना आपण. आणि बाकी मग त्याला काय डिनोट करायचं वगैरे असं आपण या ठिकाणी. पॉवरचं आलं तर तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. वर्क डिवायडेड बाय टाईम, वर्कला काय लिहितो आपण, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे डी किंवा यस लिहा, काय लिहायचं तर ते. आणि या डी डिवायडेड बाय टी जर केलं इथे आपण तर या डी टी म्हणजेच काय होते, व्हेलॉसिटी होते. म्हणजे पॉवर इज इक्वल टू 3 फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी मग मिळू शकतात असे या प्रकारे. ठीक आहे, आय होप की तुम्हाला कळालेलं असेल पॉवर कशी काढायची असेल तर. यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे रिलेटेड टू द, आपल्याला इथे रेडियस काढायची आहे. तर आता 2021ची खासियतच ती होती ॲक्च्युली की न्यूमेरिकल्स दिलेले होते, प्रॉब्लेम्स दिलेले होते आणि विद्यार्थ्यांची बऱ्याच जणांची तयारी नव्हती त्यानुसार केलेली. परंतु ते न्यूमेरिकल्स खूप सोपे होते खरं सांगायचं म्हणजे. आता तुम्ही म्हणसाल सर काय आता असं म्हणताय तुम्ही सोपे आहेत, परंतु खरंच सांगतो मी खूप सोपे न्यूमेरिकल्स आहेत ते. जे सिम्पल फॉर्म्युले त्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायचे होते तुम्हाला, आणि यापेक्षा खूप जास्त अभ्यास असतो विद्यार्थ्यांचा. फक्त न्यूमेरिकल दिसलं म्हणजे सोडवायचं नाही. आता हा प्रश्न सोडवल्यावर तुम्हाला कळेल किती सोपा प्रश्न होता. लेझर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून परावर्तित होऊन पृथ्वीवर परत येण्यास 2.56 सेकंद लागतात. म्हणजे आता जर का आपण इथे डायग्राम बघितली की हा बघा मून आहे, पृथ्वीभोवती फिरतो हा, आणि यामध्ये काय केलं, पृथ्वीहून एक अशी लेझर पाठवली इकडे, त्याच्यावर रिफ्लेक्ट झाली आणि ती परत आली. बरोबर, आता ही जी लेझर बीम गेलेली आहे तिने जेवढं अंतर कापलं ती झाली रेडियस. कारण बघा तेवढ्याच अंतराने फिरतोय ना हा जो आहे, बघा इथे डायरेक्शन दिसेल असा फिरतो सर्क्युलर मोशनमध्ये चंद्र हा पृथ्वीभोवती. बरोबर, तर मग ती जर का तुम्हाला डिस्टन्स काढता आलं ते तीच असेल तुमची रेडियस. तुम्हाला टाईम दिलेला आहे त्या ठिकाणी. म्हणजे सिम्पल आहे बघा. स्पीड जर तुम्हाला माहीत असेल, स्पीडचा फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन टाईम. आता इथे स्पीड कशाचा आहे, लेझर बीम म्हणजे स्पीड ऑफ लाईट आहे. तुम्हाला माहीत असेल स्पीड ऑफ लाईट काय आहे. स्पीड ऑफ लाईटला आपण जर यस याने लिहिलं तर आपल्याला माहिती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. 3 लाख किलोमीटर पर सेकंद असा प्रवास करतोय स्पीड ऑफ लाईट, प्रकाशाचा वेग.
त्यालाच मीटर पर सेकंदमध्ये 3 × 10⁸ असं लिहू शकतो आपण, बरोबर. आता टाईम किती दिलेला आहे मागच्या पेजवर आपण जर बघितलं तर आपल्याला टाईम एकदा बघून घेऊयात आपण. म्हणजे इथे दिलेलं आहे बघा 2.56 सेकंद लागतात, बरोबर. मग इथेच जर सॉल्व केला आपण 2.56 सेकंद आपल्याला जर दिसत असेल तर इथे स्पीड तर आपल्याला कळला 3 × 10⁸ आहे. म्हणजे इथेच पुढे लिहितो मी स्पीड बघा यस घेतो पहिले 3 × 10⁸. डिस्टन्स काढायचं आपल्याला, डिस्टन्स डी लिहितो मी डिवायडेड बाय टाईम किती आहे 2.56 सेकंद, ठीक आहे. आता यामध्ये खासियत काय आहे माहिती आहे का तुम्हाला, या पेजवर जाऊयात आपण म्हणजे तुम्हाला इझी जाईल कळायला. डिस्टन्स काय येणार आहे, हा जो टाईम पिरियड कशाचा आहे 2.56 सेकंद हा जाऊन परत येण्याचा आहे. म्हणजे रेडियस दोनदा होईल तिथे. म्हणजे या डीला आपण काय लिहू शकतो म्हणजे कळते का तुम्हाला, इथे बघा हा जाण्याचा आर इकडं डिस्टन्स आणि येण्याचा आर डिस्टन्स म्हणजे टोटल डी काय हा 2r आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे तिथे आर काढायचं आहे. मग आपण यालाच इकडे लिहून घेऊयात सुटसुटीत 3 × 10⁸ इज इक्वल टू 2r डिवायडेड बाय टाईम किती दिला आहे 2.56. आता याला व्यवस्थित लिहून घेऊयात आपण 3 × 10⁸ इंटू याला इकडून जर का इकडे आपण नेलं तर गुणेला होऊन जाईल 2.56 डिवायडेड बाय हा 2 खाली आणला तर म्हणजे हे जर तुम्ही सॉल्व केलं तर तुमचं आन्सर येऊन जाईल. आता याला सॉल्व करूयात आपण. 2ने जर याला भागितलं तर याचं किती येईल 1.2 आणि 16 म्हणजे 1.28 × 3. याला मल्टिप्लाय करा 3 × 1.28 म्हणजे याचं काय येऊन जाईल 8 × 8 = 16 × 24 4 8 2 3 2 6 आणि 2 8 आणि 3 1 3 म्हणजे 3.84 आणि हे 10⁸ जसे राहिले तसे इंटू 10⁸. सॉल्व करून बघा तुम्ही, काहीच वेळ लागणार नाही तुम्हाला. स्वतः कॅल्क्युलेशन करा, असं नाही की आता की खूप अवघड कॅल्क्युलेशन आहेत. म्हणजे आपण इकडे जर या ठिकाणी बघितलं आता प्रश्नामध्ये जाऊन बघा इथे तुम्हाला चौथा ऑप्शन दिसेल 3.84 × 10⁸, बरोबर. म्हणजे डायरेक्ट 4 नंबरचा आन्सर तुमचं या ठिकाणी आलेला आहे इथे 3.84 × 10⁸. अशा प्रकारे सिंपल न्यूमेरिकल्स होता. आपल्याला वाटते की चंद्रापासून पृथ्वीचं अंतर वगैरे काही नाही आहे, लेझर बीम पडतो म्हणजे रेडियस ती आहे, फक्त जाऊन परत येणार आहे तो तिथं ट्रिक आहे फक्त डिस्टन्सचा की जाऊन परत येण्यासाठी लागणारा टाईम दिलेला आहे आणि आपल्याला फक्त जाण्याचा म्हणजे त्याच्या किंवा मग टाईमलाच तुम्ही जर अर्ध केलं तिथे त्या ठिकाणी तरी चालेल तुम्हाला. म्हणजे काय करायचं स्पीड हाच घ्यायचा, आर घ्या तिथे एकदा जाण्याचा टाईम, जाऊन येण्याच्या टाईममधला निम्मा टाईम घ्या कारण जायला जेवढा वेळ लागतो तेवढाच यायला लागतो, मग हा टाईम निम्मा घ्या तरी चालेल, तरी उत्तर येऊन जाईल. म्हणजे इथे जे 2 भागितलं आपण हे ऑलरेडी तुम्हाला 1.28 दिसेल की जाण्यासाठी लागणारा वेळ. म्हणजे तुमचं उत्तर अजून वेगळ्या प्रकारे जर सॉल्व करायचं तुम्हाला तर बघा किती सिंपल होऊन जाईल. इथे पुन्हा सॉल्व करूयात आपण याला, ठीक आहे. म्हणजे आपल्याला दिलेलं आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्सला आपण एकदा जाण्याचा टाईम जो दिलेला आहे तो जाऊन येण्याचा आहे, आपण त्याला t½ घेऊया म्हणजे फक्त जाण्याचाच वेळ आहे, ठीक आहे. स्पीड किती आहे 3 × 10⁸ आहे. डिस्टन्स काढायचं आपल्याला म्हणजे रेडियस काढायचे, t½ म्हणजे 1.28 येईल कारण जाण्याचा जर का 2.56 आहे तर डायरेक्ट हे मल्टिप्लाय करा 3 × 1.28 × 10⁸. आलं उत्तर तुमचं 3 1 3 3.8 3 24 आणि 3 2 6 6 2 3.84 × 10⁸. म्हणजे इझी आहे हे, याला काय असं घाबरायची गरज नाही अशा गणितांना, त्यामुळे सिंपल होते. आणि तुम्हाला फक्त कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, तुम्हाला इतकं सिंपल या ठिकाणी हा प्रश्न होता. आता राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सेल हा पण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक राहिलेला आहे. म्हणजे तुम्ही सेलवर कितीही चांगला अभ्यास केला तरी चालेल, जितकं डेपमध्ये जातील तेवढं डेपमध्ये जायला पाहिजे तुम्ही. आता हा प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला कळेल सेल हा किती टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि त्यावर प्रश्नही थोडेसे जर का 2021मध्ये जर थोडं आपण म्हणूयात की थोडीशी आपण काठिण्य पातळी जास्त होती, थोडी डिफिकल्टी लेवल थोडी जास्त होती. असं म्हणत नाही मी खूप हार्ड होता, पण थोडी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन माहीत होती की जी आपण विसरू शकतो. मग तुम्हाला ते सॉल्व केल्यानंतर कळेल की काय आपण व्यवस्थित करायचं, ठीक आहे. लक्ष द्या आता प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती पटल आवरण नसते. पेशी म्हणजे काय सेल. कोणत्या सेल ऑर्गेनेल जो आहे म्हणजे त्याचा जो आपण पार्ट म्हणतो, जसे बॉडीचे पार्ट असतात तसे ऑर्गेनेल असतात, ऑर्गन्स.
तर सेल ऑर्गेनेल इज नॉट बाउंडेड बाय मेम्ब्रेन. आवरण जे आहे हे इकडे बघा, आवरण पटल हे कोणत्या भोवती नाही आहे. आता आन्सरच्या आधी आपण बघूयात की सेलचं स्ट्रक्चर जर थोडक्यात तुम्हाला बघता आलं तर तुम्ही बघू शकता. इथे बघा सेल आहे, सेलचे वेगवेगळे ऑर्गेनल्स कोणते आहेत तुम्हाला माहिती पाहिजे त्या ठिकाणी. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही सेल आहे, त्यामध्ये आपल्याला माहिती राहते मायटोकॉन्ड्रिया, ज्याला आपण म्हणतो की पॉवर हाऊस ऑफ द सेल आहे, सगळी पॉवर तिथून येते आपल्याला. त्यानंतर बघा इथे दिसतील आपल्याला न्यूक्लियस दिसतो सर्वात महत्त्वाचा, न्यूक्लियस तर सर्वात मेन आहे ना. त्यानंतर गॉल्गी ॲपॅरेटस दिसते, व्हॅक्युअल्स, सेल मेम्ब्रेन, लायझोझोम, रायबोझोम असे वेगवेगळे घटक दिसतात आणि याचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक पण तुम्ही स्टडी करता. परंतु प्रश्न काय आला स्पेसिफिक कोणत्या भोवती मेम्ब्रेन नाही आहे. आता त्याआधी तुम्हाला काय माहीत पाहिजे मग कोणते असे घटक आहेत महत्त्वाचे की ज्यांच्या भोवती मेम्ब्रेन असते आणि कोणत्या भोवती मेम्ब्रेन नाही आहे. म्हणजे बघा इथे जर बघितलं आपण ऑर्गेनेल काय आहे, ऑर्गेनेल्स आर कंपार्टमेंट्स विदिन द सेल्स दॅट डू स्पेसिफिक जॉब. काहीतरी स्पेसिफिक काम करतायत ते, त्याला ऑर्गेनेल म्हणायचं. म्हणजे तुमच्या बॉडीच्या पार्टमध्ये हाताचं काम वेगळं आहे, डोळ्यांचं काम वेगळं आहे, पायांचं काम वेगळं आहे, म्हणजे स्पेसिफिक काम आहे ना त्यांचं. तसं स्पेसिफिक काम सेलमध्ये पण जे असते ते त्याचे सेल ऑर्गेनेल असतात. ठीक आहे. आता यामध्ये बघा ऑर्गेनेल्स अलाउ सेल टू इफेक्टिव्हली कॅरी आउट द बायोलॉजिकल प्रोसेस दॅट आर नेसेसरी फॉर सपोर्टिंग लाईफ. आपली लाईफ सपोर्ट करण्यासाठी जे काम आहे ते करायला देते. आता मेम्ब्रेन नॉन मेम्ब्रेनवाले कोणते ऑर्गेनेल आहेत याबद्दल आपल्याला विचारलं इथे. म्हणजे बघा द ऑर्गेनेल्स दॅट आर नॉन मेम्ब्रेनस इन्क्लूड द रायबोझोम्स, रायबोझोम आहे त्यामध्ये, सायटोस्केलेटन आहे त्यामध्ये, देन सेल वॉल आहे, सेंट्रोसोम्स आहेत अँड सेंट्रिओल्स आहेत. दीज ऑर्गेनेल्स आर नॉट कंटेन्ड बाय द मेम्ब्रेन अनलाईक द मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गेनेल्स. म्हणजे त्याचंच जर कॅटेगरायझेशन बघायचं असेल तुम्हाला व्यवस्थित तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. इथे दिसतील तुम्हाला नॉन मेम्ब्रेनस आत्ता बघितलेले आपण सर्व, सायटोस्केलेटन, रायबोझोम हे तर उत्तरच आहे आपलं. आपण प्रश्नात जर बघितलं हे डायरेक्ट उत्तर आहे तुमचं रायबोझोम्स. सेल वॉल, सेंट्रोझोम म्हणजे आता कसाही प्रश्न येऊ द्या सेल मेम्ब्रेनवर कोणत्यावर आहे आणि कोणता नाही तुमचं क्लिअर असलं पाहिजे, तिथे चुकता कामा नाही. म्हणजे मग आता सेल ऑर्गेनेल असणारे कोणते आहेत, न्यूक्लियस आहे आपला, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गॉल्गी ॲपॅरेटस आहे महत्त्वाचं, वेसिकल्स, पायरो लायझोझोम, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, व्हॅक्युअल या सर्वांना मेम्ब्रेन असते. मेम्ब्रेन कोणाला नाही फक्त. तर हे सर्व जे घटक आहेत ते आहेत. म्हणजे हा जर का तुम्हाला असा प्रश्न पुन्हा आला मेम्ब्रेन किंवा असं स्टेटमेंट जरी आलं कुठे तर ते तुम्हाला करेक्ट तिथे टिक करायचं आहे, टिक मार्क करायचं आहे, तिथे चुकायचं नाही. म्हणजे याचा आन्सर काय दिसेल तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गेनेल इज नॉट बाउंडेड बाय मेम्ब्रेन, तर रायबोझोम. कारण बाकीचे तर आपण बघितले क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, लायझोझोम यांच्यावर आहेत, नॉन मेम्ब्रेनसमध्ये ही आहे. म्हणजे आवरण पटल नसणारा कोणतं इथे रायबोझोम हा घटक आहे. ठीक आहे. आता राज्यसेवेमध्ये अजून एक महत्त्वाचा घटक तुम्हाला माहीत आहे का की राज्यसेवेमध्ये तुम्ही PYQ जेव्हा बघता तुम्हाला दिसेल की दरवर्षी एखादा असा प्रश्न असतो की कोणता तरी जनक विचारलेला आहे, फादर विचारलेला आहे. म्हणजे कधीतरी विचारणार की फादर ऑफ मेडिसिन आणि त्यांच्या जोड्या लावा, कधीतरी विचारणार की फादर ऑफ बायोटेक्नॉलॉजी कोण आहे. यावर्षी 2021मध्ये प्रश्न विचारला होता की इकॉलॉजी या शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाद्वारे शोधण्यात आला. म्हणजे शोध लावला म्हणजे ते फादर आहेत त्या प्रकारे असं म्हणू शकतो की त्यांनी ती टर्म कॉइन केली असं इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला, की हू अमंग द फॉरेन सायंटिस्ट कॉइन द टर्म इकॉलॉजी. आता इकॉलॉजी ही टर्म कॉइन कोण केलेली आहे माहीत पाहिजे. आता यामधले सर्व जे काही सायंटिस्टचे नाव आहेत, मग क्रेप सायकलवाले असतील, टान्सले असतील, हेकल असेल, व्हेक्टर शेलफोल्ड असतील, हे महत्त्वाचे सायंटिस्ट आहेत. तर त्याचं उत्तर आता जर का तुम्हाला माहीत असेल तर डायरेक्ट तुम्ही म्हणसाल की यस सर मला माहीत आहे, अर्नेस्ट हेनरिच हेकेल आहे. आता नेक्स्ट इयर जर आपल्याला PYQ ॲनालिसिस करून बघायचं असेल तर हेकेलबद्दल आणि इकॉलॉजी या टर्मबद्दल काही जर का टॉपिकवर प्रश्न आला तर आपल्याला तो पण सॉल्व करता आला पाहिजे. म्हणजे इकॉलॉजी काय ते एकदा बघून घेऊयात आपण. ठीक आहे. आता बघा इकॉलॉजी म्हणजे काय, तर इकॉलॉजीला इंग्लिशमध्ये काय म्हणलेलं आहे त्यांनी डिफाईन केलं, मराठीमध्ये पण आपण त्याचं ट्रान्सलेशन बघूयात काय आहे. तर व्हॉट इज इकॉलॉजी. इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ द रिलेशनशिप ऑफ लिव्हिंग क्रिचर्स. म्हणजे रिलेशनशिप आहे इथे, संबंध काय आहे कोणाचा, लिव्हिंग म्हणजे जे सजीव प्राणी आहेत, क्रिचर म्हणजे सर्वच आले मग त्यामध्ये, मायक्रो ऑर्गॅनिझमपासून मोठे जे दिसतात ते सर्व, लिव्हिंग क्रिचर विथ ईच अदर म्हणजे जे सर्व सजीव घटक आहेत, प्राणी, पक्षी, झाडी, वनस्पती जे काय म्हणतो आपण, त्यांचं एकमेकांसोबत रिलेशनशिप आहे, त्यांची तर स्टडी करायचीच आहे, त्यांचा तर अभ्यास करायचाच आहे. अँड द एन्व्हायरमेंट अराउंड अस म्हणजे कळते तुम्हाला, सजीवांचं
एकमेकांसोबत रिलेशनशिप काय आहे, त्याचबरोबर त्यांच्या भोवती जे सराउंडिंगला परिसर आहे, नदी नाले पर्वत सर्व जे नॉन लिव्हिंग पण आहे त्याच्याबरोबर काय रिलेशनशिप आहे ते सर्व एकत्रित स्टडी करणे म्हणजे इकॉलॉजी आहे. आणि ॲन इकॉलॉजिस्ट, मग इकॉलॉजिस्ट कोणाला म्हणतात की जो काही असा सायंटिस्ट असतो त्या सायंटिफिक फील्डमध्ये रिसर्च करणारे जे असतात त्यांना इकॉलॉजिस्ट असं आपण म्हणतो. आता हे जे आन्सर बघितलं आपण त्याबद्दल थोडक्यात माहीत करून घेऊयात की टर्म इकॉलॉजी जी आहे ती 1869 मध्ये आलेली आहे. आणि बऱ्याचदा कंबाईनसारख्या परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की कधी विचारला गेलेला आहे इकॉलॉजी ही टर्म कधी कॉइन करण्यात आलेली आहे. बाकी आपण बघायची की हे जर्मन बायोलॉजिस्ट होते, कारण बऱ्याचदा तो सायंटिस्ट कोणत्या देशाचा हे पण राज्यसेवेमध्ये विचारला गेलेला आहे. त्यामुळे मग थोडं आपण लक्षात ठेवू, कारण आता PYQच आहे ना, विचारून झालेला आहे ऑलरेडी. अर्नेस्ट हेकल माहीत ठेवा की कुठलचा आहे तो तर व्यक्ती. इट ओरिजिनेट फ्रॉम कंबायनिंग. आता कधी असाही प्रश्न येऊ शकतो की मग इकॉलॉजी हा शब्दाची उत्पत्ती कशी झालेली आहे, तर माहीत पाहिजे ते. फॉर एक्झाम्पल इथे दिसेल तुम्हाला की इकॉलॉजीला काय केलं त्यांनी, ऑयकॉस प्लस लोगॉस, हा कोणत्या भाषेतून आलेला आहे ते विचारणार नाही तुम्हाला, त्याचं मिनिंग विचारणार आहेत. मग ऑयकॉस आणि लोगॉस याचं मिनिंग काय, होम अँड स्टडी. म्हणजे पहिल्या शब्दाचं मिनिंग ऑयकॉसचं काय आहे, होम, आणि दुसऱ्याचं काय, स्टडी. या दोन शब्दांना एकत्र करून इकॉलॉजी हा शब्द बनलेला आहे. होम आणि स्टडी असं मिनिंग आहे त्याचं. हे पण लक्षात असू द्या, जर का विचारलं तर आपण टू बी शुअर इथे रिस्क घ्यायची नाही आपल्याला. ठीक आहे, कळालं. आता बाकीचे सायंटिस्ट पण थोडेसे तुम्ही बघून घ्या एकदा. जस्ट गुगल जा, विकिपीडिया करा, यूट्यूबवर त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घ्या. अभ्यासच करायचा तर ह्या गोष्टी पण थोडं सर्च करा. ठीक आहे. राज्यसेवेमध्ये DNA आणि RNA यावर बरेच प्रश्न येऊन गेलेले आहेत. आणि कोविड-19 नंतर तर आपल्याला दिसेल की DNA हा इवन UPSCमध्ये पण बऱ्याच गोष्टी DNA आणि RNAवर विचारून झाल्या आहे. त्यामुळे DNA बद्दल थोडक्यात आपल्याला माहिती असणे तर आवश्यक आहे, परंतु जेवढं त्यावर तुमचं कमांड असेल तेवढं तुम्हाला सोपं जाणार आहे. आता हा प्रश्न बघूयात आपण DNA रिलेटेड का आलेला आहे. युकॅरियोटिक पेशी संदर्भात गुणसूत्र जनकीय साहित्य म्हणजे DNA संबंधित खालील विधानांचा विचार करा. म्हणजे आता आपण इंग्लिशमध्ये पण बघूयात हा प्रश्न काय, तर पहिले मराठीमधून बघून घेऊयात. युकॅरियोटिक पेशी आपल्याला माहिती आहे, सेल जे आहे ते पेशी त्याचे दोन प्रकार आहेत, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. ते थोडंसं बघून घ्या, कारण सेल हा टॉपिक पण खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच्या आत जसं गेलो आपण न्यूक्लियस वगैरे, DNA, क्रोमॅटिन वगैरे त्या गोष्टी पण व्यवस्थित करणे आवश्यक आहे तुम्हाला, जर तुम्हाला बायोलॉजीमध्ये सायन्स या जनरल घटकाची जर का चांगली माहिती पाहिजे असेल तर. आता प्रश्न थोडा टफ लेवलचा म्हणू शकता आपण हा, परंतु ज्यांचा अभ्यास असेल DNAचा त्यांच्यासाठी टफ नव्हता. आता बघा, युकॅरियोटिक पेशीमधील गुणसूत्रांमध्ये जीन म्हणजे DNA सोबत हिस्टॉन लघुप्रथने संलग्नित असतात. म्हणजे DNA आणि हिस्टॉनचं काहीतरी रिलेशनशिप आहे का हे तुम्हाला माहीत आहे का? तो मला मी डायग्रामात दाखवतो DNAची कशी आणि मग कसा हिस्टॉन आहे. सध्या इथे लक्षात घ्या की हे स्टेटमेंट इथे बरोबर आहे, कारण ते भाग असतो त्याचा, तोही बघूयात आपण डायग्राममध्ये पुढे. या प्रथिनांमध्ये आर्जिनिन आणि लायसिन या मूलभूत अमिनो आम्लाचा जास्त प्रमाणात सहभाग असतो. ॲक्च्युली या दोन जे काही अमायनो ॲसिड्स आहेत ना यांच्यापासूनच तो बनलेला आहे हिस्टोन. तिसरं स्टेटमेंट काय, या प्रथिनांमध्ये अमायनो ॲसिडमध्ये समजू ट्रोपोफॅन या मूलभूत आम्लाचा अभाव असतो. आता ट्रोपोफॉर्मचा अभाव असतो का, तर येस नक्की हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय, वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत. आता का बरोबर आहे, कसं आहे हिस्टॉनचं स्ट्रक्चर कसं आहे ते थोडक्यात बघून घेऊयात, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल यानंतर DNAवर करताना. आता हिस्टॉन्स का आहेत त्याआधी तुम्हाला थोडक्यात जर का माहीत असेल, बघा हा DNA आहे, डबल हेलिकल स्ट्रक्चर असते त्याचं, दोन एकमेकांमध्ये असे जर का सरळ जर का आपण RNAचं बघितलं तर सिंगल हेलिकल स्ट्रक्चर आहे असं. म्हणजे इथे जर बघितलं आपण तर RNA फक्त असा आहे. ठीक आहे. DNA काय डबल हेलिकल आहे, म्हणजे दुहेरी आहे, मग ते दुसरा पण असा येऊन जातो आणि मग त्याचं डबल हेलिकल स्ट्रक्चर बनून जाते DNAचं. ठीक आहे. आता बघा हा DNAचा भाग जर आपण थोडासा असा घेतला तर त्याला झूम करून बघितलं तर आपल्याला काय दिसतील, असे बीड दिसतील, हे न्यूक्लियोसमची. आणि या बीडची एकदम शृंखला जी आहे ते क्रोमॅटिन फायबर वगैरे या गोष्टी आपल्याला तिथे दिसतील. आणि त्यात जे छोटे छोटे या प्रत्येक बीडमध्ये आहे ना असे छोटे छोटे सर्क्युलर तुम्हाला दिसतील स्पियर, त्यांना आपण हिस्टॉन प्रोटीन म्हणतो. हे प्रोटीन आहेत छोटे छोटे, आणि प्रोटीन खूप महत्त्वाचे असतात. जर का तुम्ही व्यवस्थित स्टडी केली तुम्हाला कळेल. सर्व आपल्या अँटीबॉडीज
तुम्हाला म्हणजे जे काही डिझिजेस वगैरे त्यांच्याविरुद्ध फाईट करताना जे लागतात ते प्रोटीन्सच लागतात. तर हिस्टोन हे एक प्रकारचे प्रोटीनच आहेत आणि त्या प्रोटीनच एकमेकांबरून मग ते काय बनते तर इथे तुम्हाला दिसेल बघा, दीज हिस्टॉन्स आर एक्स्ट्रीमली अबंडंट प्रोटीन्स इन युकॅरियोटिक सेल. त्याच्यात अबंडंटली येतं म्हणजे एकदम जास्त प्रमाणात आहेत ते युकॅरियोटिक सेलमध्ये. त्यानंतर काय, टुगेदर देअर मास इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू दॅट ऑफ द सेल्स DNA. म्हणजे DNAचं जेवढं काय बाबा मास आहे, जेवढं काय त्याचं वजन आहे ते त्या हिस्टॉन्समुळेच आहे असं म्हणलं जाते त्याला. त्यानंतर इन ॲडिशन क्रोमॅटिन कंटेन्स अँड अप्रॉक्सिमेटली इक्वल मास ऑफ वाईड व्हेरायटी ऑफ क्रोमोझोमल प्रोटीन्स. म्हणजे दुसरे पण आहेत असं त्यांनी म्हणलेलं आहे. अजून हिस्टोनबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण, म्हणजे त्यावर जर का काही अजून प्रश्न आला तर आपल्याला तो चुकता कामा नये नंतर. बघा, हिस्टोन्स आर पॉझिटिव्हली चार्ज आहेत प्रोटीन. ते कशासाठी हेल्प करतात, जी DNAची कॉइलिंग बघितली ना आपण एकमेकांमध्ये अशी हेलिकल स्ट्रक्चरमध्ये, त्यासाठी महत्त्वाचे आहेत ते. दे हेल्प इन DNA रेग्युलेशन ॲज वेल. द बेसिक अमायनो ॲसिड दॅट मेकअप द हिस्टोन प्रोटीन्स आर अर्जिनाइन आणि लायसिन. आलं का उत्तर आपलं बरोबर, तेच बेसिक्स आहेत, त्यांचंच अबंडंट प्रमाण आहे असं म्हणलेलं आहे आपण. अर्जिनाइन, आता याचं थोडंसं अजून एक्स्ट्रा माहिती ठेवू ना आपल्याकडे. आता याचं काम काय तर ते हायड्रोफिलिक असतात, म्हणजे वॉटर लव्हिंग बेसिक अमायनो ॲसिड आहेत. विचारू शकतात डायरेक्ट ते की हायड्रोफिलिक आहेत का हायड्रोफोबिक आहेत. हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर त्यांना आवडते आणि हायड्रोफोबिक म्हणजे ज्यांना वॉटर आवडत नाहीत अशा अमायनो ॲसिड. हे लक्षात ठेवा. मग हा कोणता आहे, ज्याला वॉटर आवडते तो आहे. दुसरा लायसिनचं काम काय, हा मोस्ट बेसिक अमायनो ॲसिड आहे असं त्याबद्दल बोललं जाते, त्याच्याबद्दल माहिती अशी सांगितली जाते. आता हिस्टॉनबद्दल अजून थोडक्यात अजून बघूयात आपण. आता याबद्दल महत्त्वाचं काय दिलेलं आहे की हा हेल्प कुठे करतो हिस्टॉन. बघा लास्ट स्टेटमेंट दिसेल ते की इट असोसिएट विथ DNA इन द न्यूक्लियस अँड हेल्प द कंडेन्सेंट इंटू क्रोमॅटिन. जे क्रोमॅटिन आहे ना DNAचं नंतर जर का आपण स्ट्रक्चर बघितलं ते क्रोमॅटिनला कंडेन्स म्हणजे एकत्र आणण्यासाठी काम हे याचं खूप महत्त्वाचं आहे, कारण ते बाइंड करते एकत्र असं. दे आर अल्कलाइन आहेत वगैरे, पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्यामुळे ते असोसिएट होतात DNA सोबत. दे आर फाउंड इनसाइड द न्यूक्लियस ऑफ युकॅरियोटिक सेल. आत असतात न्यूक्लियसचे, ते पण लक्षात घ्या कारण कळेल आपल्याला DNAचाच भाग आहे तो प्रोटीन. DNA अँड हिस्टॉन्स आर पॅकेज टुगेदर टू बी न्यूक्लियोसम फ्रॉम पॅक विच आर कॉल्ड क्रोमॅटिन टू क्रोमॅटिन फ्रॉम क्रोमोझोम. आता ही थोडी बेसिक माहिती, ही पण तुम्हाला माहीत असली पाहिजे हिस्टोनबद्दल. आता थर्ड स्टेटमेंट आठवते का तुम्हाला काय होतं तर त्याबद्दल पण बघून घेऊयात आपण. हा बघा विचारला होता काय, दिस प्रोटीन लॅक ट्रिप्टोफॅन. आता इथं स्पेलिंग थोडी मिस्टेक झालेली आहे आयोगाकडून, परंतु आपण त्याला करेक्ट करूयात. आता हे क्रोमॅटिन स्ट्रक्चर आहे, बघून घ्या थोडंसं तुम्ही कसं आहे. तर क्रोमॅटिनचं बघा, हा क्रोमॅटिन असतो, क्रोमोझोम त्या दोन मिळून बनतो आपल्याला माहिती आहे. लिंकर DNA बघा हिस्टोन प्रोटीन आहे त्याच्यावर. अशी एक थोडीशी एक आयडिया असू दे, त्याच्याबद्दल भरपूर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पण मिळतील, पण हिस्टोन हा एक महत्त्वाचा आहे. आता याबद्दल थोडक्यात तिसरा जो स्टेटमेंट आहे त्याच्याबद्दल बघूया. ट्रिप्टोफॅन काय आहे तर हा अल्फा अमायनो ॲसिड आहे. हा कशासाठी, बायोसिंथेसिस ऑफ प्रोटीनसाठी यूज होतो. आता बायोसिंथेसिससाठी वगैरे काय आहे तर हा ट्रिप्टोफॅन का महत्त्वाचा आहे, कारण याला बघा काय म्हणलेलं आहे, आर यूज ॲज अ बिल्डिंग ब्लॉक्स इन अ प्रोटीन. बिल्डिंग ब्लॉक आहेत प्रोटीनमध्ये. बायोसिंथेसिस अँड प्रोटीन्स आर रिक्वायर्ड टू सस्टेन लाईफ माहीत आपल्याला. ट्रिप्टोफॅन जो आहे इट इज अ लेस कॉमन अमायनो ॲसिड फाउंड इन द प्रोटीन बट प्लेज इम्पॉर्टंट स्ट्रक्चरल फंक्शनल रोल्स इन व्हेरी ऑकर्स. मग आता याचं काम काय नक्की. आता बघा ट्रिप्टोफॅन आहे ना, हा काय बनवण्यासाठी मेलॅटॉनिन आणि सेरोटॉनिन हे घटक बनवण्यासाठी हा घटक महत्त्वाचा आहे. हा जो प्रोटीन आहे ट्रिप्टोफॅन तो महत्त्वाचा आहे, मेलॅटॉनिन आणि सेरोटॉनिन. मेलॅटॉनिनचं काम काय बघायचं सर्वात महत्त्वाचं. आता तुमची झोप उडवू शकते त्यामुळे जर का तो नसेल तर. का, कारण मेलॅटॉनिन हेल्प्स रेग्युलेट द स्लीप वेक सायकल, की आपली बरोबर झोप लागली बरोबर काही वेळानंतर 6-7 तासानंतर जे आपण उठतो ते कशामुळे शक्य होते तर ती सायकल मेंटेन करण्यासाठी हा प्रोटीन खूप महत्त्वाचा आहे. तो प्रोटीन जर का इकडे तिकडे झाला तर तुमची जी झोपण्याची सायकल आहे ती बिघडू शकते तुमची. आणि बाकीचं मग स्लीप, मूड, पेन वगैरे ह्या गोष्टी पण मग माहिती आपल्याला झोप जर बरोबर झाली नाही तर आपलं त्या गोष्टी पण बिघडू शकतात. द लिव्हर कॅन ऑल्सो यूज. आता लिव्हर पण त्याचा यूज करते मेटाबॉलिझमसाठी वगैरे, अशा बरेच त्याचे उपयोग आहेत त्या पण प्रोटीनचे. त्यामुळे मग तो घटकही आपण या ठिकाणी बघून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसेल की मग ते तिन्ही स्टेटमेंट कसे बरोबर आहे. तर आपला DNA, हिस्टोन आणि मग त्यानंतर हा ट्रिप्टोफॅन वगैरे याबद्दल व्यवस्थित माहिती करून घेतलेली आहे आपण. ती थोडीशी व्यवस्थित तुम्ही पुन्हा रिवाईज करा. आता रेस्पिरेशन आपल्याला माहिती आहे किती महत्त्वाचं आहे, कारण आपण
लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणते बघितले तिथे आपल्याला एक रेस्पिरेशन हे एकदम फंडामेंटल आहे, बेसिक आहे, ते लागतेच. आणि त्यावर प्रश्न पण त्यामुळे आयोग विचारतोच. त्यामुळे मग एक क्वेश्चन आलेला आहे, चांगला क्वेश्चन आहे आणि यावर तुम्हाला दिसेल वारंवार प्रश्न आलेले आहेत यावर. यामधला प्रत्येक जो पॉईंट दिसतो ना हा महत्त्वाचा आहे या क्वेश्चन्समध्ये. प्रश्न काय होता बघूयात आपण. खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही? श्वसन म्हणजेच काय? रेस्पिरेटरी प्रोसेस इंग्लिशमध्ये जे म्हणतो आपण, त्याच्यात इन्व्हॉल्व नाही आहे. रेस्पिरेटरी प्रोसेस काय काय आहे? आता जनरली आपल्याला माहीत आहे तो आपण ऑक्सिजन घेतो, CO2 सोडतो, पण सेल्युलर लेवलवर जे काही रेस्पिरेशन चालते ते थोडंसं आपण म्हणूयात की एकदम डिटेलमध्ये आपल्याला दिलेलं दिसेल टेक्स्टबुकमध्ये. इव्हन 9वीच्या किंवा 10वीच्या पुस्तकात जर बघितलं, बहुतेक 9वीच्यात, तर तुम्हाला दिसेल की रेस्पिरेटरी सिस्टीमचं ते डिटेलमध्ये ज्या काही सेल्युलर लेवलच्या आहेत ते दिसेल. आता तुम्हाला या डायग्रामच्या तऱ्हेने तुम्हाला दाखवून देतो मी की रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये काय काय आहे ते महत्त्वाचं. बघा ही डायग्राम आहे एरोबिक रेस्पिरेशनची. आता यामध्ये तुम्हाला दिसेल बघा, एरोबिक रेस्पिरेशन युजेस ऑक्सिजन टू टर्न फूड इंटू युजेबल केमिकल एनर्जी. ही डेफिनेशन आहे ॲक्च्युली रेस्पिरेशनची. श्वास घेतून बाहेर टाकतो, त्याच्याही थोडंसं आपल्याला आता चांगला अभ्यास करून ह्या गोष्टी माहीत करून घ्याव्या लागतील. आता यामध्ये काय नाही, मी 3च गोष्टी तुम्हाला दाखवतो मेजर. बघा इथे दिसेल काय तुम्हाला 3 भाग आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होतात तिथे, त्याला केमिओसिस वगैरे अशा गोष्टी पण म्हणतात. त्यानंतर सायट्रिक ॲसिड सायकल पण दिसेल तुम्हाला, किंवा सिट्रिक ॲसिड असंही त्याला प्रोनाऊन्सिएशन करू आपण. आणि दुसरं दिसेल ग्लायकोलिसिस, जे ग्लुकोजचं जे आहे ना ते पायरुव्हेटमध्ये कन्व्हर्जन होते ग्लायकोलिसिसमध्ये. सायट्रिक ॲसिडमध्ये ते ATP CO2 वगैरे रिलीज होतो, इकडे ATP रिलीज होताना दिसते ॲड. आता ATP वगैरे हे थोडे कन्सेप्ट तुमचे क्लिअर असणे गरजेचं आहे. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टमध्ये आपल्याला दिसते ATP आणि H2O जे आहे ते बाहेर पडताना दिसतील तुम्हाला. ही जी सायकल आहे ती व्यवस्थित तुम्हाला स्टडी आपण करणारच आहे, परंतु तुम्हाला एक ब्रॉडर आयडिया कळली का काय काय? ज्यात ग्लायकोलिसिस आहे, सायट्रिक ॲसिड सायकल पण आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट पण होतोय. आता राहिलं का यामध्ये त्या ऑप्शनमधलं आठवते तुम्हाला? बघा इथे तुम्हाला दिसेल, इथे काय राहिलं, फक्त केल्विन सायकल नाही आहे. आपण बघितलं ग्लायकोलिसिस पण होती तिथे, सायट्रिक ॲसिड सायकल पण होती, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन पण होती, ही कॅल्विन सायकल नव्हती. मग आता कॅल्विन सायकल काय ते पण थोडक्यात माहीत असू दे तुम्हाला. आता कॅल्विन सायकलबद्दल काय? कॅल्विन सायकल आता कुठे रिलेटेड आहे, काय आहे ते बघून घ्या. आता कॅल्विन सायकल बेसिकली कशासाठी आहे इथे दिसेल तुम्हाला. बघा कॅल्विन सायकल म्हणजे त्याला C3 सायकल म्हणतात. का C3 म्हणतात तर ते खाली दिलेलं आहे. हे काय? सेट ऑफ केमिकल रिॲक्शन परफॉर्म बाय द प्लांट्स. कळते का तुम्हाला? प्लांट्ससाठी एक कॅल्विन सायकल, त्याच्यात टू रिड्यूस द कार्बन डायऑक्साईड अँड अदर कंपाऊंड इंटू ग्लुकोज. बेसिकली काय करतात? कार्बन डायऑक्साईडला रिड्यूस करतात. मग याला केल्विन सायकलला C3 सायकल का म्हणतात? कारण याच्यात C3 सायकलमध्ये तुम्हाला 3 स्टेजेस दिसतील: कार्बन फिक्सेशन, रिडक्शन आणि रिजनरेशन ऑफ कार्बन. म्हणजे ह्या 3 स्टेप ज्या आहेत, ह्या 3 स्टेज काय त्या डिटेलमध्ये करायच्या का तर नक्कीच वाचायला पाहिजे. स्टेट बोर्डमध्ये आहेत का तर दिलेले आहेत, तिथे जाऊन वाचू शकता. किंवा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूयात कॅल्विन सायकलवर. जेव्हा एखादा एक प्रश्न आलेला दिसेल, म्हणजे आलेले आहेतच प्रश्न, तेव्हा डिस्कस करताना ती डिस्कस करूयात. आता थोडंसं केल्विन सायकलचं तुम्हाला इथे मी एक डायग्राम दाखवून देतो तुम्हाला फक्त. बघा इथे कार्बन फिक्सेशन होते फर्स्ट स्टेपमध्ये, CO2 बाइंड्स RuBP शुगर विथ हेल्प ऑफ रुबिस्को. मग हे CO2चं काय झालेलं इथं बाइंडिंग झालेली आहे, बरोबर. आता सेकंडला काय होते? रिडक्शन फेज. याच्यात जे 3PG आहेत ते कन्वर्ट होतात, मग ते ATP आणि NADPH मध्ये होतात. आणि मग थर्ड स्टेज होते कार्बोहायड्रेट फॉर्मेशन होते, आणि त्याला रिजनरेशन फेज पण म्हणतात या थर्ड स्टेजलाच. ठीक आहे. तर अशा प्रकारे केल्विन सायकल आपल्याला दिसेल की ती प्लांटमध्ये दिसते. फोटोसिंथेसिससाठी पण ही महत्त्वाची आहे. ही आत्ताच बघितली आपण. रेस्पिरेशनसाठी यात क्रेब सायकल पण दिसेल तुम्हाला. केल्विन सायकल आणि क्रेब सायकल याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही. क्रेब सायकल ही इकडे वेगळा पार्ट आहे, केल्विन सायकल तिकडे वेगळा पार्ट आहे. ठीक आहे. त्यामुळे मग आता श्वसन प्रक्रियेत काय नाही आहे तर केल्विन सायकल नाही आहे, हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. बायोलॉजी स्टडी करताना आणि त्यातही स्पेसिफिक जनरल सायन्स जर आपण बघितलं तर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम हा एक महत्त्वाचा टॉपिक समजतोच आणि तो अभ्यासतोय. त्यावर प्रश्नही चांगले येतात, थोडे स्पेसिफिक प्रश्न येतात. त्यामुळे ते कशा प्रकारचे प्रश्न आहेत ते जाणून घेऊयात आपण. 2021मध्ये आलेला प्रश्न बघूया आता. मानवाच्या पोटामध्ये कोणते जठर स्त्रवतात? म्हणजेच इंग्लिशमध्ये काय आहे, विच गॅस्ट्रिक ज्युसेस आर सिक्रेटेड इन ह्युमन स्टमक. तर मग स्टमकबद्दल बघण्याच्या आधी आपण जर का थोडं डायजेस्टिव्ह सिस्टीमबद्दल एक ब्रॉडर व्ह्यू बघितला तर काय आपल्याला लक्षात येईल की कुठे गॅस्ट्रिक ज्यूस वगैरे आहे इथे.
तर सर्वप्रथम या डायजेस्टिव्ह सिस्टीमकडे लक्ष देऊयात आपण. ब्रीफली बघूयात, जास्त डिटेलमध्ये जायचं नाही आहेत आपल्याला, 30 सेकंदात बघूयात की सुरुवात जी होती ती इसोफॅगसपासून होते. त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला जे स्टमक म्हणतो आपण तो पार्ट दिसेल. यामध्ये स्टमक नंतर ज्या 3 गोष्टी त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवा, यावर कधीही प्रश्न येऊ शकतो. ते म्हणजे डिओडेनम, पॅनक्रियाज आणि जेजुनम. हे 3 घटक खूप महत्त्वाचे आहेत तिथे. आता हे पॅनक्रियाज जो आहे हा बघा इथे खाली भाग दिसेल तुम्हाला स्टमकच्या, आणि थोडंसं जो आपण म्हणतो ना इकडच्या साईडला लिव्हर आणि गॉल ब्लॅडर दिसेल तुम्हाला. आणि मग डायरेक्ट जर का आपण असं पूर्ण याच्यातून आलो तर खाली आपल्याला दिसेल एक्सक्रेटरी सिस्टमसाठी एनस दिसेल आपल्याला. तर यामध्ये मग लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, हा इथे जो मोठा भाग आहे तो लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन तो आहे. तो पण आपण एखाद्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. परंतु आत्ताच्या क्वेश्चनसाठी आपल्याला कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे तिथे आपण फोकस करणार आहे. मग इथे दिसेल तुम्हाला स्टमकचाच भाग बघा, हा जो इथलचा भाग आहे तो इथे दिसेल तुम्हाला. त्यामध्ये स्टमकमध्ये तुम्हाला दिसेल की गॅस्ट्रिक ज्यूस जे आहे ते काय काय तिथे पेप्सिन आणि HCl ॲसिड म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड. पेप्सिन आणि HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे आपण म्हणतो ना ॲसिडिटी झाली तर ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये आपल्या स्टमकमध्ये ॲसिड लागते डायजेशनसाठी. फक्त त्याचं प्रमाण जे आहे ते संतुलित असलं पाहिजे. ते खूप जास्त प्रमाणात झालं तर त्याला आपल्याला मग एक बेस देऊन मग जे आपण अँटासिड वगैरे गोळ्या वगैरे घेतो त्याने आपण मग ते न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करतो. परंतु ॲसिड हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या डायजेशनसाठी. ते कोणतं ॲसिड आहे? HCl आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड, आणि त्यासोबत पेप्सिन हा घटक पण आहे जो डायजेशनमध्ये खूप हेल्प करते. त्यामुळे आन्सर काय असेल इथे? मानवाच्या पोटामध्ये कोणते जठररस स्त्रावतात? तर हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन. ठीक आहे, आन्सर इज 3. हार्ट म्हणजेच हृदय. आता हृदयामध्ये आपल्याला माहिती आहे की रक्तभिसरण सुरू असते. हृदय जर बघितलं आपण तर असं म्हणतात की डाव्या साईडला आहे आणि आपल्या माणसाच्या मुठी एवढं फक्त त्याचा आकार आहे. आणि ते किती इम्पॉर्टंट आहे तर ते थांबलं तर माणसाचा मृत्यू होतो हे पण माहिती आहे आपल्याला. परंतु त्यात ब्लड सर्क्युलेशन कसं होते? कारण जसं ब्रेन इम्पॉर्टंट आहे तसं हार्ट पण इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचे डिटेल्समध्ये मग कसं रक्तपुरवठा होतो, शुद्ध रक्त कुठून येते, अशुद्ध रक्त कुठून येते, हे तर महत्त्वाचंच आहे. परंतु प्रश्न काय विचारला गेलेला आहे हा बघूयात आपण एकदा. सस्तन प्राण्यांच्या हृदयांमध्ये होणाऱ्या रक्तभिसरणाचा क्रम सांगा. आता सस्तन प्राणी म्हणजेच इंग्लिशमध्ये काय? त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मॅमेलियन हार्ट. मॅमल्स जे म्हणतो आपण, म्हणजे आपण माणूस हा पण एक मॅमल्सच आहे. तर यामध्ये आपल्याला सिक्वेन्स सांगायचा आहे ब्लड सर्क्युलेशनचा, रक्तभिसरणाचा क्रम कसा आहे तो बघायचा आपल्याला. म्हणजे कधी सुरुवात कुठून होते, उजव्या पोकळीतून येते का डाव्या पोकळीतून येते, मोठ्याकडून येते का लहान्याकडून येते. आता आपण जर का डायग्राम बघितली हार्टची तर ही बघा, ही डायग्राम आहे इथे. इथे बघा ब्लड सर्क्युलेशन दिसेल तुम्हाला जनरली. मग हे तर आपण नंतर एखाद्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघूयातच की पल्मरी व्हेन का असते, लंग्सकून कसं येते, शुद्ध रक्त कोणत्या साईडला असते, अशुद्ध कोणतं असते. परंतु एक जनरल आयडिया जर बघितली तर आपल्याला माहिती आहे माणसाच्या मानवी डाव्या साईडला हृदय असते. त्यातही आता हृदयाची डावी बाजू कोणती, उजवी बाजू कोणती ती तर बघायचीच आपल्याला. तर या डायग्रामलाच आपण आता हा जो भाग दिसतो हृदयाचा तो इथे मोठ्या प्रमाणात दिसेल तुम्हाला, मोठ्या साईजमध्ये. आता इथे बघा ही राईट साईड आहे, राईट ॲट्रियम, आणि खाली दिसेल राईट व्हेंट्रिकल. सेम इकडे लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल. जनरली ब्लड फ्लो कसा होतो तर आपल्याला दिसेल की असं येणार राईट ॲट्रियममधून, राईट व्हेंट्रिकलमध्ये जाणार म्हणजे खाली, तिथून असं वर जाणार लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल. म्हणजे त्यांचा रस्ता असा असा, म्हणजे 4 कप्प्याचं हृदय आहे आपलं. आता मराठीमध्ये जर बघायचं तर अजून थोडं सिम्प्लिफाय करूयात आपण त्याला. म्हणजे बघा, ज्याला आपण इकडे आपण बघितलं होतं की मराठीमध्ये त्याला म्हणू की ही उजवी साईड आहे, बरोबर. इकडची साईड जी आहे ती उजवी आहे. हे छोटे कप्पे असतात वरचे दोन्ही, ही डावी साईड आहे. मग जो आता उजव्या साईडचा छोटा कप्पा, डाव्या साईडचा छोटा कप्पा. इकडे आता दिसेल उजव्या साईडचा हा मोठा कप्पा आणि डाव्या साईडचा मोठा कप्पा. याला नावं पण आहेत, उजवं अलिंद, डावं अलिंद, उजवं निलय आणि डावं निलय. आता याचा ब्लड सर्क्युलेशनचा फ्लो एकदा बघून घेऊयात आपण. म्हणजे सर्वात पहिले ब्लड कुठून एंटर करणार? उजव्या अलिंदातून करणार. मग तिथून कुठे जाणार? ते उजव्या निलयात जाणार. त्यानंतर इथून एक असा फ्लो जातो आणि मग तो डाव्या अलिंदातून डाव्या निलयात येतो. म्हणजे तेच आता इकडे जर बघितलं आपण तर आपल्याला दिसेल की
बघा इथून सुपर व्हेना कावा इथून आलं राईट ॲट्रियममध्ये, तिथून गेलं ते राईट व्हेंट्रिकलमध्ये, तिथून हा बाण दिसेल तुम्हाला वर जाताना, बरोबर. तिथून मग तो येतो या पल्मरी व्हेन थ्रू लेफ्ट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमधून लेफ्ट ॲट्रियममधून शेवटी लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये. म्हणजे आपण जर का क्वेश्चन्समध्ये बघितलं आपल्या तर बघा दिसेल आपल्याला राईट ऑरिकल वरचं, तिथून व्हेंट्रिकलमध्ये गेला म्हणजे बी आणि डी, नंतर लेफ्ट ऑरिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल म्हणजे बी डी ए सी. असा फ्लो जो आहे ब्लड सर्क्युलेशनचा तो सर्वांच्या हृदयात होतो मॅमेलियनच्या, नॉट जस्ट की बाबा मानवाबद्दल तर सर्व मॅमल्समध्ये अशाच प्रकारचं ब्लड सर्क्युलेशन होताना दिसेल आपल्याला. ठीक आहे, तर हा सोपा प्रश्न आहे. याला अजून डिटेलमध्ये हार्टमध्ये स्टडी केल्यानंतर अजून तुम्हाला चांगल्या गोष्टी कळतील त्याच्यात की पल्मरी व्हेन काय, शुद्ध रक्त कुठून येते, अशुद्ध रक्त कुठून येते, ह्या गोष्टी पण क्लिअर होतील तुमच्या. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021मध्ये रेस्पिरेशनवर 2 क्वेश्चन होते. दोन्ही क्वेश्चन थोडेसे एक नॉलेज एक्सपेक्ट करतात रेस्पिरेशनमध्ये तुमच्याकडून. आता हा जो प्रश्न आहे त्यामधला, यामध्ये जर तुम्हाला डेप्थमध्ये ती स्पेसिफिक माहीत पाहिजे की कोणती स्टेप कशी आहे, त्याचा एक स्पेसिफिक फ्लो माहीत पाहिजे, डायरेक्शन, की इनपुट कोणत्या साईडने आहे आणि आउटपुट कोणत्या साईडने आहे, तेव्हाच तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर येईल. हा प्रश्न थोडा डिफिकल्ट टफ लेवलचा म्हणता येईल, परंतु आपण याचं एक्सप्लेनेशन बघूयात आता काय आहे तर, आणि मग तुम्ही डिसाईड करा तुम्हाला तो टफ वाटतो कारण काही जणांना हा जर त्यांचं सब्जेक्ट नॉलेज चांगलं असेल यामध्ये तर त्यांना सोपाही वाटू शकतो हा. ठीक आहे, आता यामध्ये बघा खालीलपैकी कोणती पायरी श्वासोच्छवास प्रक्रियेतील नाही, म्हणजे रेस्पिरेशनमधली इंटरमिजिएट स्टेप नाही आहे असं त्यांनी विचारले, खालीलपैकी कोणती. आता यामध्ये तुम्हाला एक सिम्पल लॉजिक जर सांगायचं झालं तर इथून सुरुवात होते रेस्पिरेशनची, ग्लुकोजपासून सुरुवात होते, ग्लुकोजपासून ग्लुकोज 6 फॉस्फेट असं कन्वर्जन होते त्याचं नेक्स्ट स्टेजला. आता ग्लुकोज फॉस्फेटची नेक्स्ट स्टेज जी आहे, नेक्स्ट स्टेजला जे आहे ते तुमचं बनेल फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. म्हणजे बघा असं जर आपण बघितलं ग्लुकोज आहे इथे, या इथे खाली लिहूयात आपण, ग्लुकोज आहे, ग्लुकोजचं पुढे जाऊन काय व्हावं लागलं आहे, ग्लुकोज 6 फॉस्फेट होणार आहे. मी ग्लुकोजला जी लिहितो 6 फॉस्फेट. आता या ग्लुकोजला रिप्लेस कोण करते नंतर, फ्रुक्टोज करतो. म्हणजे बघा इथे हे दिसेल तुम्हाला फ्रुक्टोज 6 फॉट. आता फ्रुक्टोजला मी एफ लिहितो इथे, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. आणि मग त्यानंतर इंटरमिजिएट स्टेप झाल्यानंतर शेवटी कोणती स्टेज येते, 1,3 डाय पी जी आणि 1,3 डाय पी जी, आणि याच्यात मग शेवटी खाली दिसेल तुम्हाला आहे त्याचे 3 पी जी बनलेले. म्हणजे काय होते कळते का तुम्हाला, ग्लुकोज 6 फॉस्फेटपासून फॉस्फेट 6 असा घटक बनतोय. म्हणजे ही जी स्टेज आहे फ्रुक्टोजवाली वगैरे 1,6 फॉस्फेट, ही 2 नंबरमध्ये जी दिली ती उलटी झालेली आहे. म्हणजे फ्रुक्टोज 6 फॉस्फेटपासून फ्रुक्टोज बनणार आहे असं होत नाही, म्हणजे हे डायरेक्शन चुकलेली आहे या बाणाची इथे. त्यामुळे 2 हे जे आहे ते ही प्रक्रिया नाही आहे असं म्हणू शकतो आपण. याची थोडी डायग्राम जर बघितली थोडी कॉम्प्लिकेट वाटू शकते तुम्हाला ती. आता या डायग्राममध्ये बघा तुम्ही, थोड्या तुम्हाला काही गोष्टी दिसतील होताना. आता यामध्ये थोडं टफ आहे, थोडं सिम्पल पण आहे आपल्याकडे, ते बघून घेऊयात आपण. पहिले सिम्पली बघा इथे ग्लुकोज, आता ग्लायकोलिसिस होताना दिसेल तिथं जे पायरुवेट तयार होते, 2 ATP तयार होतात. नंतर लीक आरेक्शन, याच्यात ॲसिटेल CoA दिसेल, क्रेब सायकल दिसेल तुम्हाला. ही क्रेब सायकल पण आपण स्टडी करणार आहे, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा पण. एक केमिस्ट्री आणि म्हणजेच रसायनशास्त्रावर बरेच प्रश्न सिम्पल लेवलचे येतात, पिरियडिक टेबल असेल किंवा मग वेगवेगळे जे काही एलिमेंट्स आहेत बेसिक एलिमेंट, मग कार्बन असेल, इथे कॅल्शियमवर प्रश्न विचारला आहे, कॅल्शियम ऑक्साईडवर. तर या रिलेटेड बेसिक प्रश्न असतात, परंतु त्यामध्ये आपल्याला थोडंसं नॉलेज पाहिजे की त्यांची व्हॅलन्सी कशी असते, इलेक्ट्रॉन किती आहेत, त्यांचा ॲटॉमिक नंबर काय, ह्या गोष्टी जर तुम्हाला माहीत असतील तर आन्सर तुम्हाला काढायला इझी जाईल. आता या प्रश्नावरून तुम्हाला कळेल की तुम्ही काय काय करणे अपेक्षित आहे जर का असा प्रश्न आला तर. इथे प्रश्न बघा काय आहे, कॅल्शियम ऑक्साईड CO ची स्टेबल ऑक्टेट. आता हा वर्ड महत्त्वाचा आहे, ऑक्टेट. म्हणजे ऑक्टेट म्हणजे जिथे 8 तुम्हाला दिसतील तिथे इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, इंग्लिशमध्ये काय, इन CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड, सो ॲज टू अचीव द स्टेबल ऑक्टेट. काय करावं लागेल स्टेबल ऑक्टेट बनवण्यासाठी, की नक्की त्याच्यात मग ट्रान्सफर करायचे 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला, का CA1 व्हॅलेन्स करायचा आहे, का 2 घ्यायचे,
काय करायचं नक्की कॅल्शियमने त्याला स्टेबल करण्यासाठी? तर यासाठी तुम्हाला काय माहीत पाहिजे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहीत पाहिजे. आता का माहीत पाहिजे तर हे तुम्हाला नेक्स्ट स्लाईडवर कळेल. बघा इथे बघा, हा कॅल्शियमचा ॲटम आहे, त्यामध्ये ॲटॉमिक नंबर कॅल्शियमचा 20 आहे. आता थोडंसं बेसिक नॉलेज जर असेल तुम्हाला तर तुम्हाला माहीत आहे की ही जी पहिली शेल असते, याला शेल म्हणतो आपण कॅल्शियमची, या शेलमध्ये पहिल्याच्या 2 आपल्याला इलेक्ट्रॉन इथे बसू शकतात. म्हणजे या 20 मधले 2 पहिल्या शेलमध्ये गेले. दुसरे जर शेल बघितले आपण तर तिथे 8 दिसतील तुम्हाला. हे म्हणजे ऑक्टेट कंप्लीट झालेले दिसेल तुम्हाला दुसऱ्या शेलमध्ये, त्याच्यात 8 ठेवू शकतो आपण. नेक्स्ट जी दिसेल थर्ड शेल, तिथे पण तुम्हाला दिसतील की 8 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे बघा किती झाले, 8 आणि 2 10, 10 आणि 8 18. वरच्या सर्वात जी चौथी आहे त्याच्यात किती राहिले, हे 2 राहिले. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन याची ऑक्टेट कंप्लीट करणे म्हणजे 6 घ्यायला सोपं आहे का 2 देऊन टाकायला सोपं आहे? काय सोपं आहे कॅल्शियमला? कमी एनर्जी, तो जास्त खर्च करणार नाही, शांत राहणार. तो म्हणाल की मी 2 देऊन टाकतो माझ्याकडे, मग या 2 8 8 म्हणजे इथं ऑक्टेट कंप्लीट होईल. मग हे 2 काय करेल, तो इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. कोणाला देईल? इथे ऑक्सिजनला देईल. म्हणजे हे जे काम आहे या इथे आपल्याला दिसेल कॅल्शियमचं, तो काय करेल, हे 2 देऊन टाकेल ऑक्सिजनला. ऑक्सिजनला 2ची गरज आहे आणि त्याची ऑक्टेट होईल कंप्लीट. म्हणजे इतकं सिम्पल आहे इथे लॉजिक. जर का तुम्हाला त्याचं ॲटॉमिक नंबर, त्याची फ्रिक्वेन्सी वगैरे माहीत असेल तर, म्हणजे काय करणार, Ca ॲटम ट्रान्सफर टू व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टू द सेम ऑक्सिजन ॲटम, म्हणजे CaO हा काय करेल, इथलचे 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल तिकडे ऑक्सिजनला. ठीक आहे, अशा प्रकारे त्याची ऑक्टेट कंप्लीट होईल. आता केमिस्ट्रीमध्ये मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी वगैरे असे कीवर्ड तुम्ही वाचले असतील. त्याला ॲक्च्युली आता इंग्रजीमध्ये पण मोल फ्रॅक्शन असा शब्द वापरलेला आहे, त्यामुळे मराठी इंग्लिशमध्ये दोन्ही तुम्हाला मोल हा शब्द माहितीच असेल. ठीक आहे. आता मोल फ्रॅक्शन काढणे काय खूप अवघड नाही आहे. मोल काढतो म्हणजे काय काढतो आपण एखाद्या ठिकाणचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखाद्या घटकाचं जर मोल काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय, तर तुम्हाला इथे फॉर्म्युला दिसेल बघा, की मोल काढायचे एखाद्या याचे, मिथेनचे काढायचे. फॉर एक्झाम्पल मिथेनचे तुम्हाला मोल काढायचे, किती n म्हणजे नंबरमध्ये आहेत ते जे, तर तुम्हाला त्याचं मास किती आहे ते माहीत पाहिजे. म्हणजे जर का समजा मिथेनचं मास इथे 32 आहे आणि मोलार मास दिलेला आहे 16, म्हणजे मिथेनचं किती झालं, 2 झालं मोल, बरोबर. सिमिलरली ऑक्सिजनचं पण आपण तसं काढू शकतो. आता क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे ते बघूयात आपण. 32 ग्रॅम मिथेन, बघा 32च दिलेलं आहे मिथेन, ज्याचं रेणू वस्तुमान म्हणजेच जे मोलार मास म्हणतो आपण ते दिलेलं आहे 16 ग्राम. म्हणजे मिथेनचं तर मोल डायरेक्ट आलं तुमचं 2. ठीक आहे, म्हणजे आपण इथे लिहून घेऊ शकतो. याला आपण व्यवस्थित सॉल्व पण करूयात. आत्ता फक्त इथे समजून घ्या तुम्ही की कोणत्याही तुम्हाला जर का मोल काढायचं असेल तर त्याचं किती वेट दिलेलं आहे ते वेट घेणे डिवायडेड बाय त्याचा मोलार मास घेणे. म्हणजे इथे मोलार मास 16 दिलेलं आहे मिथेनचं, मग इथे आपण मिथेन असं लिहून घेऊ शकतो. ठीक आहे, सिम्पल आहे. आणि खाली 16 घेतला आपण त्याचं मोलार मास, वर काय 32 ग्राम, म्हणजे मिथेनचं कळलं तुम्हाला किती आहे, 2 आहे. लक्षात ठेवा मिथेनचं किती आहे, 2. आता अजून काय, 192 ग्राम ऑक्सिजन, इथे 192 ग्राम. म्हणजे ऑक्सिजनचे जर मोल काढायचे तुम्हाला किती आहेत तर इथं मी ऑक्सिजन असं शॉर्ट फॉर्म लिहितो, तर 192 ग्राम आहे. आणि मोलार मास किती आहे त्यांचं, 32 आहे इथे. ठीक आहे, मग 32 आता तुम्ही जर डिवाईड केलं याचं, तर 32ने जर का तुम्ही डिवाईड केलेला 3 × 18 तर जवळपास 6 येते. म्हणजे याचं ऑक्सिजनचे मोल किती आहेत, 6 आहेत इथे. म्हणजे तुमच्याकडे आता डेटा काय काय आलेला आहे इथे, मिथेनचे मोल आलेले आहेत तुमच्याकडे 2, ऑक्सिजनचे किती आलेले आहे 6. हे टोटलचं काय केलेलं इथे बघा. आता 2 वायू जर एकमेकांची रासायनिक अभिक्रिया करत नसतील तर मिथेन वायूचे मोल फ्रॅक्शन किती एकत्र मिसळले बरं काय, म्हणजे यांचे मोल किती झाले टोटल, 6 आणि 2 8. म्हणजे टोटल मोल किती आहे तिथे 8. आता इथे मिथेनचं फ्रॅक्शन किती आहे, मिथेनचे मोल किती आहे तिथे, मिथेनचे मोल आहे तिथे 2. मग फ्रॅक्शन कशाची असते, टोटल मिक्सचरशी असते, बरोबर. मग मिथेनचे जर का 2 असेल तर फ्रॅक्शन जर काढायचं असेल तर 2, टोटल किती आहे तिथे 8. म्हणजे किती येते 1/4. जर का तुम्ही असं केलं तर 1/4 म्हणजे किती 0.25. म्हणजे आन्सर काय येईल 0.25. आता याचे डिटेलमध्ये सोल्युशन जर तुम्हाला एका ठिकाणी पाहिजे असेल तर ते पण मी तुमच्यासाठी काढून आणलेलं आहे. इथे बघा तुम्ही
पूर्ण स्टेजेस तुम्हाला दिसतील एका ठिकाणी की 32 ग्राम मिथेन दिलेलं आपल्याला इथे, मिक्स केलं 192 ग्राम ऑक्सिजनमध्ये. मोलार मास काढताना आपल्याला माहिती आहे मिथेनचं दिलेलं आहे 16 ग्राम, ऑक्सिजनचं 32 ग्राम मोल. मोल ऑफ मिथेन काढून घेतला आपण इथे पहिल्यांदा, वेट ऑफ मिथेन डिवायडेड बाय मोलार मास 32/16 म्हणजे 2 मोल आलेलं आहे तिथे. नंतर मोल ऑफ ऑक्सिजन काढून घेतला आपण 192/32 जे 6 आलेलं आहे. म्हणजे टोटल मिक्सचर किती झालं मग मिथेन आणि ऑक्सिजनचं 8 मोल झालेलं आहे. आता फ्रॅक्शन ऑफ मिथेन इथे बघितलं आपण, मिथेनचं 2 आहे, डिवायडेड बाय टोटल बघितलं आपण 8 आहे, 2/8 म्हणजे 0.25 येईल. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही एलिमेंटची मोलॅरिटी काढू शकता, फ्रॅक्शन मोल फ्रॅक्शनही काढू शकता, जे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे. केमिस्ट्री शिकताना आपण कार्बनचं डिटेलमध्ये स्टडी करतो. आता कार्बन आपल्याला वाटते काय महत्त्वाचं आहे, परंतु आपल्याला हे माहीत असलं पाहिजे या कार्बनपासूनच हिरा बनतो, म्हणजे डायमंड बनतो. म्हणजे डायमंड किती उपयोगी आहे, त्याचे बरेच उपयोग आहेत. आणि मग ते काय आहे तर त्याचे काय ॲप्लिकेशन आहेत त्यावर प्रश्नही केमिस्ट्रीमध्ये येतात. त्यामुळे मग त्याचे ड्युएल उपयोग आहे, आपल्याला आवडतो पण, आणि त्यांची माहिती जर आपण व्यवस्थित मिळवली तर आपल्याला आन्सर पण येईल. तर या ठिकाणी बघा आता काय आहे, खालील दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. आता हिरा आहे ना, हा थोडासा एक्सेप्शनल गोष्ट आहे. म्हणजे हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे. म्हणजे काय तर डायमंड इज नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, त्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही. म्हणजे नॉर्मल जो आपला कॉपर वायर असेल, इवन आयन असेल म्हणजे लोखंड, त्यामधून ते वाहक आहेत, कंडक्टर आहेत. म्हणजे एका ठिकाणी जर करंट लागला तर तो दुसरीकडे फ्लो होतो. हिऱ्यामध्ये होत नाही तसं, तो दुर्वाहक आहे. ग्राफाईटमध्ये द्विमितीय पत्रकासारखी संरचना असते. आता हे ग्राफाईट मधातच का आलं इथे, कारण हा कार्बनचा ॲलोट्रॉफ आहे. म्हणजे कार्बनचे वेगवेगळे जे रूप आहेत ॲलोट्रॉफ, त्यामध्ये डायमंड तर आहेच कार्बनपासून बनलेला, परंतु ग्राफाईट पण बनलेला आहे. आणि त्याचं स्ट्रक्चर पण 2 डायमेन्शनल शीट जी असते आपली 2D तशी शीट असं त्याचं स्ट्रक्चर आहे. ग्राफाईट कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी. आता इथे बघा हा खूप महत्त्वाचा घटक आहे की हिऱ्याला आपण म्हणतो की तो कार्बनपासून बनलेला आहे परंतु तो दुर्वाहक आहे, परंतु ग्राफाईट हा युनिक आहे. म्हणजे आपली जी सीस पेन्सिल असते ना त्याच्यावर पण जे असते त्यालाही ग्राफाईट यूज केलं जाते त्याच्यासाठी. तर ते ग्राफाईट जे आहे ते कंडक्ट करते इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर डायमंड इज यूज फॉर रॉक ड्रिलिंग. म्हणजे वन ऑफ द टफेस्ट जे काही आपण वेगवेगळे स्ट्रक्चर बघतो एलिमेंट्स वगैरे, त्याच्यापैकी डायमंड एक की डायमंड हे वेगवेगळ्या ज्या खूप स्ट्रॉंग गोष्टी त्या कापायला पण, ड्रिल करायला पण मदत करते. म्हणजे खडकाला भोग पाडायला हिरा वापरतात. हे चारही स्टेटमेंट बरोबर आहेत. आणि यामुळे हिरा वगैरे किंवा जे काही सगळे ऑलोट्रॉप्स आहेत ते स्टडी करणे, सॉरी ऑल म्हणजे एक उत्तर असेल, वरील सर्व हे करेक्ट उत्तर आहे. आता यामध्ये ॲलोट्रॉपमध्ये तुम्हाला बघा इथे थोडी डायग्राम दिसेल, ॲलोट्रॉप्स ऑफ द कार्बन, ज्यामध्ये ग्राफाईट आहे 2D स्ट्रक्चर असते त्याचं, डायमंडचं थोडं वेगळं स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चर काय त्यावरही आपण बघूया. 2023मध्येही प्रश्न आलेला आहे त्यावर, 22मध्ये आय थिंक थोडा होता तोही बघूयात आपण आलेला आहे का. पण 21मध्ये याच्यावर ग्राफाईट आणि डायमंडच्या प्रॉपर्टीजवर प्रश्न आलेला आहे, त्यामुळे महत्त्वाचं आहे. यानंतर एक अजून ॲलोट्रॉप्स आहे कार्बनचा, त्याला आपण बकीबॉल म्हणतो, फुलेरिन वगैरे. तर त्याबद्दल पण थोडक्यात माहिती तुम्हाला काढून घ्यायला पाहिजे. एक त्यावरही वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे, ठीक आहे. तर मग यामध्ये आपण याचं ऑल हे उत्तर करू शकतो की हिरा आणि ग्राफाईट याच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत त्या माहीत असेल तर हा प्रश्न सोडवणे इझी होतं. आता हा प्रश्न आयोनायझेशन एनर्जीवर आलेला आहे. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे सिंपल भाषेत जर सांगायचं तुम्हाला, सिंपल शब्दामध्ये, तर एखाद्या आयटममधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला, इलेक्ट्रॉन काढायला किती एनर्जी लागते त्याला म्हणायचं आयोनायझेशन एनर्जी. किती सिंपल आहे की एक इलेक्ट्रॉन आहे, त्याच्याभोवती शेल वगैरे असतात, त्याच्यामधून इलेक्ट्रॉन काढायला किती ताकद लागणार आहे, किती एनर्जी, ती जी एनर्जी म्हणजे आयोनायझेशन एनर्जी. आता प्रश्न काय इथे, खाली वेगवेगळे आता MGचेच फॉर्म दिलेले आहेत तिथे. म्हणजे त्याच्या ज्या व्हेरियस शेल्स असतात आउटर, त्याच्यामध्ये मग किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यानुसार मग डिसाईड होणार आहे की त्याचे इलेक्ट्रॉन्स पूर्ण रिमूव्ह करण्यासाठी ती एनर्जी लागणार आहे. आणि मग यामध्ये Mg+, Mg2+, यापैकी सर्वात जास्त आयोनायझेशन एनर्जी कोणाची आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता हे काढताना जर का तुम्हाला इलेक्ट्रॉन काढायचं आहे तर तुम्हाला मग ते कॉन्फिगरेशन माहीत पाहिजे. इथे बघा, इथे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे MGचं आपल्याला माहिती आहे 12 हे ॲटॉमिक नंबर आहे. म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार आहे 2, 8, 10 आणि 2, म्हणजे आउटर शेलमध्ये 2 आहे. आता इथे बघा थोडंसं आयोनायझेशन एनर्जीबद्दल थोडे 2-3 गोष्टी कळल्या की तुम्हाला कळेल आयोनायझेशन एनर्जी कोणाला जास्त लागते. आता हे आता डिफाईन केलं आपण, क्वांटिटी ऑफ एनर्जी निडेड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम ॲन ॲटम.
ॲटममधून हे करण्यासाठी. द आयोनायझेशन एनर्जी ऑफ ॲन ॲटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल. आणि डायरेक्टली प्रपोर्शनल कशासाठी इथे? द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ऑन द ॲटम. त्या ॲटमवर किती जास्त चार्ज आहे तेवढी जास्त त्याची राहणार आहे. म्हणजे तुम्ही आता क्लोजर टू द आन्सर गेले असणार आहे, जितका जास्त चार्ज तितके आहे. हेन्स आयोनायझेशन इन्क्रीजेस लेफ्ट टू द राईट इन अ पिरियडिक अँड ऑब्झर्व टू बी हायेस्ट फॉर द नोबेल गॅसेस. जे स्टेबल गॅसेस असतात ना, अर्गॉन वगैरे जे आपण बघतो तिथे, क्रिप्टॉन वगैरे, तिथे त्यांची आयोनायझेशन एनर्जी जास्त आहे. कारण त्यांचा जो इलेक्ट्रॉन काढणं खूपच अवघड आहे. कारण ते ऑलरेडी ऑक्टेट त्यांची जे काही आहे ती त्यांनी कंप्लीट केली असते, ते स्ट्रॉंग असतात. तेच आता खाली सेंटेन्स दिसेल तुम्हाला. नोबेल गॅसेस आर स्टेबल सिस्टीम विथ कंप्लीट ऑक्टेट अँड हेन्स विल रिक्वायर हायेस्ट एनर्जी. शब्द बघा इथे, हायेस्ट एनर्जी. म्हणजे एकदा ऑक्टेट कंप्लीट झालं तुमचं की हायेस्ट एनर्जी लागते. आता इथे Mg2+ केलं म्हणजे कळते का तुम्हाला काय केलं तर 2 इलेक्ट्रॉन जे आहेत हे रिमूव्ह करायचे आहेत. म्हणजे ऑक्टेट स्टेट आपल्याला ऑलरेडी आलेली आहे. म्हणजे 2,8 हे झालेलं आहे Mg2+ मध्ये. म्हणजे हे सर्वात जास्त आयनायझेशन एनर्जी लागणार आहे Mg2+ मध्ये. त्यामुळे मग आपल्याला आन्सर काय येणार आहे यामध्ये? आयनायझेशन एनर्जी हायेस्ट कोणाला लागणार इथे? ऑक्टेट मिळणार इथे Mg2+ मध्ये. त्यामुळे आयनायझेशन एनर्जी लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला किती ताकद लागते, किती ऊर्जा लागते, त्याला आयनायझेशन एनर्जी म्हणतात ॲटममधून. 2021 मध्ये 2 असे प्रश्न आलेले होते जे म्हणायला तर सिंपल होते, परंतु बऱ्याच जणांनी कन्फ्यूज होऊन ते चुकीचे टिक केलेले दिसतात आपल्याला तिथे. त्यामध्ये हा एकदम सिंपल क्वेश्चन होता की रासायनिक अभिक्रिया म्हणजेच काय, ज्याला इंग्लिशमध्ये आपण केमिकल रिॲक्शन म्हणतो, त्याचा रेट म्हणजे त्याचा वेग हा साधारणपणे काय होतो. आता बऱ्याच जणांना काय वाटलं होतं की असे सर्वसाधारण विधान केले जाऊ शकत नाही. म्हणजे काय करता येईल बाबा, कोणत्या रिॲक्शनचा स्पीड जास्त होत असेल, काहीचा कमी होत असेल वेळेनुसार. मग काही जणांना तर वाटलं की सुरुवातीला कमी आणि वेळेसह वाढत जात असेल. काही जणांना वाटलं की सुरुवातीला जास्त असतो आणि वेळेसह कमी होत असेल. म्हणजे हे सर्व त्यांचे काय होते की कन्फर्म नॉलेज नाही आहे, जस्ट आपण एक इमॅजिन करतोय की अरे असं काहीतरी होत असेल आणि असं कसं फिक्स सांगता येईल आपल्याला. पण ॲक्च्युली याचा आन्सर फिक्स आहे. आणि याचा आन्सर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कोणतीही जी रासायनिक अभिक्रिया आहे ही ॲट द बिगिनिंग जी असते ती खूप जास्त असते एनर्जी त्याच्याकडे, वेग तिचा, स्पीड. आणि मग जसं त्याच्यातलं आपण म्हणू ना की जसं त्याच्यातलं काहीतरी फ्युएल संपा लागलं बाबा, ऊर्जा संपा लागली त्याच्यातली, तशी तशी ते वेळेसह ते कमी होत जाते वेग तिचा. त्यामुळे मग आणि हे सर्वीकडं युनिव्हर्सल लागू होते, प्रत्येक केमिकल रिॲक्शनला लागू होते. त्यामुळे याचा आन्सर काय होतं, सुरुवातीला जास्त असते आणि नंतर काय होत जाते ते कमी होत जाते. त्यामुळे ग्रेटर ॲट द बिगिनिंग ऑफ द रिॲक्शन अँड डिक्रीजेस विथ टाईम. 2021च्या प्रिलिम्समध्ये राज्यसेवेच्या रिड्युसिंग एजंटवर एक क्वेश्चन आला होता. जनरली ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन यावर प्रश्न बऱ्याचदा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. आता हा प्रश्न सॉल्व्ह करूयात म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपल्याला काय काय माहीत असलं पाहिजे. आता इथे काय म्हणलेलं आहे की डॅश डॅश हा सौम्य क्षपनक म्हणजेच काय, माइल्डेस्ट रिड्युसिंग एजंट आहे, जो काय करतो फक्त, आता हा शब्द महत्त्वाचा आहे, कार्बोनिल गटाचे क्षपनन, म्हणजे कार्बोनिल गटाचं क्षपनन करतो, म्हणजे रिड्युसेस ओनली कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुपचं फक्त रिडक्शन करतो तो. इन प्रेझेन्स ऑफ नायट्रो, कार्बोक्सिल, ईस्टर, डबल बॉन्ड जे काय सगळे यांच्या प्रेझेन्समध्ये करतो. म्हणजे यांचं रिडक्शन करत नाही. कशाचं करतो, फक्त कार्बोनिल ग्रुपचं करतो. असा खालीलपैकी कोणता आहे? तर आता यामध्ये मी आन्सर सांगतो तुम्हाला, NaBH4 आहे आन्सर याचं. पण ते कसं आहे, याचं काय, याचं थोडं डिटेलमध्ये आपण बघून घेऊयात. आता द कंपाऊंड NaBH4 इज द माइल्डेस्ट रिड्युसिंग एजंट दॅट इज कॅपेबल टू रिड्यूस द कार्बोनिल ग्रुप फ्रॉम द गिवन चॉईसेस. द कार्बोनिल ग्रुप मग त्यामध्ये कोणते असतात, कीटॉन्स, अल्डिहाइड्स कॅन बी रिड्यूस बाय इट बट कॅनॉट रिड्यूस द अदर फंक्शनल ग्रुप सच ॲज नायट्रो, डबल बॉन्ड, कार्बोनिल ग्रुप. असं डायरेक्ट तुम्हाला कोणते स्टँडर्ड बुकमध्ये हे डेफिनेशन दिसून देईल. आता रिड्युसिंग एजंट वगैरे जे काय, स्ट्रॉंग कोणते, माइल्ड कोणते, तर आता इथे बघा स्ट्रॉंग आणि वीक रिड्युसिंग एजंट कशाला म्हणतो त्याच्याबद्दल बोलतात. आता स्ट्रॉंग जे रिड्युसिंग एजंट आहेत आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स विच कॅन लूज इलेक्ट्रॉन्स. जे इलेक्ट्रॉन लूज करू शकतात त्यांना आपण स्ट्रॉंग म्हणलेलं आहे तिथे. स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आर वीक ऑक्सिडायझिंग एजंट. मग त्यामध्ये सोडियम, हायड्रोजन, लिथियम हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटचे एक्झाम्पल आहेत.
वीक रिड्युसिंग एजंटचे एक्झाम्पल काय? कॅनॉट लूज इलेक्ट्रॉन्स इझिली. मग ते फ्लोरीन, क्लोरीन, आयर्न हे वीक रिड्युसिंग एजंट आहेत. वी कॅन नो द स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट बाय इलेक्ट्रोकेमिकल सिरीज ॲज वेल. मग ती इलेक्ट्रोकेमिकल सिरीज थोडी पार्ट जर असली तर तुम्हाला कळेल. आणि त्याच्यात मग ॲज वी मूव्ह अपवर्ड्स फ्रॉम हायड्रोजन इन द इलेक्ट्रोकेमिकल सिरीज देन द स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट इज डिक्रीजेस. आणि जर हायड्रोजनच्या त्या सिरीजमध्ये जर का आपण खाली गेलो तर तिथे आपल्याला दिसेल रिड्युसिंग एजंटची पॉवर इन्क्रीज होते. आता ऑक्सिडेशन रिडक्शन ह्या थोड्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर तिथे ऑक्सिजनपेक्षा आपण इलेक्ट्रॉननं लक्षात ठेवू शकतो की तिथे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन जर दिसत असेल तुम्हाला तर आपण म्हणतो तिथे ऑक्सिडेशन होते. रिडक्शनमध्ये काय, तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन दिसेल तुम्हाला. अदरवाईज मग ऑक्सिजन आणि हायड्रोजन यामध्ये पण आपण त्याला डिफाईन करू शकतो, परंतु इलेक्ट्रॉनमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. आता हे बघितल्यानंतर तुम्हाला कळेल बाकीच्या गोष्टीमध्ये थोडेसे कोणते एजंट आहेत. याचं स्पेसिफिक ती सिरीज जर पाठ केली तुम्हाला तर कळेल की NaBH4 हा जो आहे तो माइल्ड तिथे आपल्याला दिसेल की रिड्युसिंग एजंट आहे, जो फक्त त्या कार्बोनिल ग्रुपलाच करतो, बाकीच्यांना तो रिड्यूस करू शकत नाही.